स्माइल वेलकम. आजच्या या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम, वेलकम, वेलकम युअर. आज आपलं डे 11 आहे. कालचाच लास्ट डे होता, पण काल आपल्याला क्वेश्चन आन्सर साठी वेळ मिळाला नाही, म्हणून आज आपण ऍडिशनल एक सेशन घेतो आहे. या सेशनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. वेलकम, वेलकम, वेलकम युअर. सो सेशन सुरू करण्याआधी आणि पुढे जाण्याआधी तुम्हाला हे 10 दिवसांचं सेशन कसं वाटलं? मला काही शेअरिंग तुमच्याकडनं हवे आहेत. त्याच्यानंतर आपण मनी मंत्र आणि तुमचे प्रश्न उत्तर यासाठी आपण पुढे जाणार आहे. तर ऍक्च्युअल हे 10 दिवसांचं सेशन आपल्याला कसं वाटलं हे आपण जर शेअर केलं तर तुमच्या शेअरिंग मधनं किंवा अजून तुम्हाला काय हवं असेल ते आपण त्याच्यात ऍड करू शकू. सो एनिवन की टोटल 10 दिवसांचं सेशन आपल्याला कसं वाटलं, कोण शेअर करेल? रेज युअर हँड. भारती मॅडम अनम्यूट करा. बोला. छान वाटतं मॅडम. मला अनुभव पण याचा खूप चांगला आला. काल रात्री माझी तब्येत एकदम अचानक खूप ही झाली होती, खराब झाली होती. तुम्ही सांगितल्याप्रमाणे रेखी दिली, माझ्या मैत्रिणीने सांगितलं, मला ताबडतोब फरक पडला आणि मी आज पुन्हा परत तुमच्या ह्या क्लासला बसू शकले. खूप चांगला अनुभव आला आणि खूप चांगलं मला तुम्ही मार्गदर्शन केलं. थँक्यू सो मच मॅडम. थँक्यू, थँक्यू भारती मॅडम. हर्षदा मॅडम बोला. अनम्यूट करा. हर्षदा मॅडम माईक ऑन करा. बोला मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. 10 दिवसाचं सेशन खूप छान झालं. आणि मेन की मी आधी रेखीमध्ये थोडस इंट्रोड्यूस झाले होते, पण ते काही कळलं नव्हतं. पण मला ह्यामध्ये आवडलं हे की तुम्ही जो थेरॉटिकल पार्ट खूप छान सांगितला, त्याच्यामुळे ऍक्च्युली ते प्रॅक्टिकल खूप सक्सेसफुल झालं असं मला वाटतंय. आणि म्हणजे ते जाणवतंय की खरंच, म्हणजे मलाही आधी असं वाटायचं की खरंच असं काही असतं का रेखी वगैरे, किंवा असं काही होतं का, खरंच एनर्जी अशी ट्रान्सफर होऊ शकते का. म्हणजे ह्याच्यावर खरंच विश्वास नव्हता. पण आमच्या एका म्हणजे मुलासाठी आमचं थोडस काउन्सिलिंग सुरू होतं, त्यामध्ये ते एका मॅडमने सांगितलं की तुम्ही रेखी मॅडम हे करा आणि त्याचे खूप चांगले रिझल्ट, तुमचा मुलगा बाहेर आहे तर त्याच्यासाठी होईल. तर त्यांनी म्हटल्यावर मग तुमचं सहज मला आणि अगदी दिसलं तिथं. तर मग मी ते जॉईन झाले. पण तेव्हा मला काही अनुभव आला नव्हता खूप, म्हणजे मला वाटतं 8-10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही. पण तुमचं थेअरी आणि प्रॅक्टिकल इतकं मला ते छान वाटलं आणि ते फील झाल्या सगळ्या गोष्टी, एनर्जी सगळ्या फील झाल्या, जे होणं जास्त अपेक्षित आहे या याच्यामध्ये. तर मला हे खूप छान वाटलं मॅडम. आणि पुढचा जो जर्नी आहे तुमच्यासोबत करायची इच्छा आहे, जो तुम्ही मला वाटते त्या दिवशी लिंकही हे केलेली आहे, तर ते आज केलं तर चालेल ना हो त्याच्यामध्ये हो, अगदी पेमेंटचं जे सोमवारी आहे ते. 1 वाजेपर्यंत तुम्ही पेमेंट करू शकता, घाई नाहीये कुठलीच. हा. तर खूप छान. आणि सगळ्यात महत्वाचं मॅडम की पहिले तर खरं थँक्यू म्हणायचं होतं मला तुम्हाला, की तुम्ही एवढे 10 दिवस इतका वेळ दिला आणि खरं तर तुम्ही त्याच्यासाठी काहीच नाही घेतलं. यासाठी खरोखर तुमचे खूप खूप थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू, थँक्यू. बघा, एक काळ असा होता, मी काय एवढं फ्री सेशन आणि या सगळ्या गोष्टी करते याच्या मागचं कारण सांगते. मी माझ्या आयुष्यामध्ये खूप स्ट्रगलमध्ये होते की 1,000-2,000 रुपये पाहिजे तर ते कुणाला तरी मागणं, म्हणजे ती ती अवस्था होती. सिलेंडर संपलं तर ते आणायलाही पैसे नव्हते. ते वाट बघायची की कुणीतरी ते आणून देईल पैसे, आणि मग आपण आणू. मग जेव्हा मी रेकी माझ्या लाईफच्या स्ट्रगलिंग पॉइंटमध्ये रेकी जेव्हा मला भेटली आणि माझ्या लाईफमध्ये जो बदल झाला, तर त्याच्यातनं असं वाटलं की मग माइंडसेट असा झाला की आप कितना भी कमा लो. म्हणजे पहिले तर लिटरल सांगते, मला असं वाटत होतं की याच्यातनं आपण पैसे कमवले पाहिजे, आणि आजही कमवते. जे स्वप्नात नव्हते विचार केला तेवढे अर्न करते. पण ते अर्न करत असताना प्रत्येकाच्या माइंडसेट पैशाचं वेगवेगळं असतं. तर असं वाटतं की आपण कुणाच्या तरी कामात पडलो पाहिजे, कारण मी ती कन्सेप्ट समजली की प्रत्येक व्यक्तीचा दी एंड आहे. आणि जगातलं कितीही मोठं नॉलेज असेल ते एकाच जागी जाऊन स्थिरावतं, ते म्हणजे स्मशानभूमी. ते कलाम सरांसारखं वैज्ञानिकाचं नॉलेज असो
की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखी विद्वत्ता असो, की छत्रपती शिवरायांसारखं शौर्य असो, प्रत्येकाची स्थिरतेची वेळ फिक्स आहे. त्याला आपण थांबवू शकत नाही. मग आपल्या हातात काय आहे? जो आत्ताच्या वर्तमानापासून जो काही माझा शेवटचा श्वास आहे, तो तर मला माहिती आहे. तो फक्त केव्हा येणार आहे हे माहिती नाही आहे. मग माझं जीवन कसं असलं पाहिजे, की मी आजच्या दिवसात कुठेतरी कुणाच्या कामात पडली पाहिजे. कारण कितीही कमवलं, पैशाच्या बाबतीत जर विचार केला, तर आपल्या कपाळावर लावलेला 1 रुपयाचा जो लोक लावून देतात तो सिक्का सुद्धा सोबत आपण नेऊ शकत नाही. ना या देहावर परिधान केलेले कपडे, ना शरीर, कुठेच काही उरत नाही. असे आपण किती लोकांच्या अंत्ययात्रेमध्ये सहभागी होतो, त्यांचा शेवट बघतो, आणि तरी देखील जर आपल्यामध्ये ती जागृतता, जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदी जगता येतो, ही संकल्पना मला माहिती झाली. आणि ती संकल्पना आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत लोकांपर्यंत वाटायची आहे. आणि आता माझं हे प्रोफेशन आहे, त्याच्यामुळे लिटरली तुम्हाला सांगते की मी याच क्लासची फी 12,000 घेतलेली आहे. लेवल 1 3,000, लेवल 2 ची 4,000 आणि लेवल 3 ची 5,000. ही माझी फी होती. पण मी त्या तिन्ही म्हणजे लेवल 1 टोटली फ्री, लेवल 2 आणि 3 फक्त 5,000, त्याच्यातही क्रिस्टल थेरपी आणि पेंडुलम डाउसिंग ऍड केलं, जी माझी म्हणजे त्याचं इंडिव्हिज्युअल 5,000-5,000 रुपये फी होती. पण का? त्या भावनेतनं. कारण यापैकी आता या क्षणाला 188 लोक प्रेझेंट आहे, ज्यांचे काही प्रश्न असतील. तर कुणाच्या तरी चेहऱ्यावर छोटस स्माइलचं स्पार्क जरी आपण काढू शकलो आणि तयार आलं या 10 दिवसांमध्ये, तर मला खूप मोठं ब्लेसिंग मिळतं. आता विचार करा, गुरुपौर्णिमेला वेळ आहे, पण गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा, गिफ्ट महत्वाचे नाहीये त्याच्यासोबत येणारे, पण जे शुभेच्छा पत्र आणि त्याच्यात ज्या त्यांच्या भावना व्यक्त झालेल्या असतात ना, ते माझ्यासाठी अनमोल गिफ्ट आहे. जे स्टुडंटकडनं माझ्यापर्यंत पोहोचतात. आता म्हणजे किती वेळ आहे, 10 तारखेची गुरुपौर्णिमा. पण तेच, मागच्या वर्षी गुरुपौर्णिमेचा मी ध्यान साधना घेतली. लिटरली तो गुरुपौर्णिमेचा क्लास संपल्यानंतर 3 तास चाललं ते सेशन. लोकांचं म्हणजे अक्षरशः भाव व्यक्त करता करता त्यांना ते समजलं नाही. तर ही सगळ्यात मोठी मिळकत आहे. आणि आयुष्यात तुम्हालाही सांगते, कधी संधी मिळाली ना, तर नक्की करा. अगदी कालचीच गोष्ट सांगते तुम्हाला. मग आमच्याच एरियामध्ये, म्हणजे 1-2 किलोमीटरवर माझ्या मैत्रिणीचे नातेवाईक आहे. तर ते चेन्नईला ऍडमिशनसाठी गेले होते. आणि वापस येताना त्या मुलाचा नंबरही लागला, स्पॉट ऍडमिशन करून आले BMS ला. आणि परत येताना त्या मुलाचा अपघात झाला. म्हणजे जी पूर्ण फॅमिलीच कार ऍक्सिडेंट झाला. आणि त्याच्यात तो मुलगा दगावला, ज्या मुलाची ऍडमिशन केली. त्या मुलाचे मामा इतके सिरियस आहेत. एकानं नागपूरला शिफ्ट केलं, आणि एक जे खूप सिरियस आहेत, तर त्यांचं बिल परवापर्यंत 3.5 लाख हॉस्पिटलचं झालं होतं. मी आपल्या एका बॅचच्या काही स्टुडंटला म्हटलं, जे माझी पेड बॅच आहे, मनेरिकीची बॅच चालू आहे, त्या बॅचच्या काही स्टुडंटला म्हटलं, अक्षरशः त्यांनी एक चांगला अमाऊंट सगळ्यांनी त्यांच्या नंबरवर डिरेक्टली पाठवला. कारण जोपर्यंत ती अमाऊंट त्यांच्या हॉस्पिटलला जाणार नाही, तर ते त्या पेशंटला डिस्चार्ज करायला तयार नाहीये. आणि इथून तेवढ्या दूर चेन्नईला त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही आहे, तर की ते म्हणजे तेवढा खर्च, तिथे रोजचा 40,000 रुपये हॉस्पिटलचा खर्च चालू आहे, ते निभावू शकत नाहीये. तर विचार करा की या सगळ्या गोष्टी या फॅमिलीतनं घडतात. तर अगदी शब्द फक्त मी क्लासमध्ये बोलता बोलता सांगितलं, अशी अशी गरज आहे, काल मी मदत केली, तुमच्याने काही शक्य होत असेल तर बघा. तर अगदी काल रात्रीपर्यंत सगळ्यांनी त्या पेशंटसाठी मदतीचे हात त्यांच्यापर्यंत पोहोचवला. रात्री त्यांचा एक भावविभोर मेसेज आला. हे जीवनातले छोटे छोटे आनंदाचे क्षण आहेत, की आपण कुणाच्या तरी चेहऱ्यावर आनंद निर्माण करतो. नाही तर बाकी तर ठीक आहे, बाकी सांसारिक गोष्टी आहेत. आणि जीवन खरोखर तुम्हाला प्रत्येक क्षण आनंदाने जगायला रेकी शिकवते. आणि ज्या दिवशी तुम्हाला ते गणित समजलं, आजूबाजूचे लोकही तेच राहतील, पण आपण आनंदी राहणार आहे. हर हाल में मस्त, स्वस्त मस्त जबरदस्त, ते गणित समजून घ्या. त्याची पेरणी करा. याच्यासाठी तुम्हाला सांगते की लिटरली एका वैज्ञानिकाने एक प्रयोग केला. NLPचे म्हणजे न्यूरॉन्स कसे काम करतात, आपले विचार कसे काम करतात, गुगलवर सर्च करा. मला आता त्या सायंटिस्टचं नाव नाही आठवत आहे, पण प्रयोग माहिती आहे. त्यांनी प्रयोग हा केला की कंटिन्युअस 1 महिना म्हणजे सगळ्या प्रकारच्या आजारांच्या लोकांना बोलवलं. आणि त्या लोकांना फक्त बोलवून एकच मंत्र म्हणायला सांगितला. कंटिन्यू रोज 1 तास त्यांच्या क्लिनिकला यायचं आणि म्हणायचं, मी स्वस्त आहे, मी स्वस्त आहे, मी स्वस्त आहे. म्हणजे आय एम हेल्दी, आय एम हेल्दी, आय एम हेल्दी. अक्षरशः 3 महिन्यामध्ये कॅन्सर पेशंटचे रिपोर्ट देखील नॉर्मल आले. हे कशातनं झाले? एका विचारातनं. जेव्हा मी स्वस्त आहे, नाहीतर एखादा आजारी काय म्हणतो,
की प्रॉब्लेमकडे फोकस होतो. म्हणून तुम्ही म्हणायला मी तुम्हाला मंत्र काय दिलाय, मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, जबरदस्त आहे. हा मंत्र इतका पॉवरफुल आहे जेव्हा तुम्ही सतत मनामध्ये ठेवाल. स्वस्थ म्हणजे शरीर आणि मनाने स्वस्थ, मस्त म्हणजे जीवनातल्या वर्तमानाच्या प्रत्येक क्षणाचा तुम्ही आनंद घेऊन राहिले आणि त्याचा रिझल्ट तुमच्या जीवनात जबरदस्त येऊन राहिला. आणि हा रिझल्ट खरोखर लाईफला एक टर्निंग पॉइंट आणि एक सकारात्मकतेची ऊर्जा देतो. आणि आज लिटरली सांगते की जे माझे मास्टर लेवलचे जेवढे स्टुडंट तयार झालेले आहेत, ज्यांनी प्रॅक्टिस केलेली आहे, आज त्यांच्या लाईफ मधले 360 डिग्री चेंज झालेले आहे. आणि मी स्टुडंटला एकच सांगते की कमीत कमी म्हणजे ऍडमिशन घेतल्यानंतर, कारण माझी जबाबदारी असते, तुम्ही जेव्हा 5,000 देतात दॅट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी. मग मी माझ्या विद्यार्थ्यांना एकच वाक्य बोलत असते, माझी परीक्षा घेण्यासाठी तरी प्रॅक्टिस करा. की मॅडम इतक्या गोष्टी करतात, खरोखर फायदा होतो की नाही होत, म्हणून तरी प्रॅक्टिस करा. ही माझी रिक्वेस्ट असते विद्यार्थ्यांना आणि प्रॅक्टिस करून घेते. सो तुम्ही पण जी काही आता जे लोक पुढे येतील तर त्यांच्यासोबत तर मी आहे, पण काही कारणांनी जे लोक पुढे येतील नाही, तर कमीत कमी जेवढं आपण शिकलेलो आहे त्याची दैनंदिन लेवलवर प्रॅक्टिस करा. कारण हीच प्रॅक्टिस तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये पुढील सकारात्मकता आणि आनंदाकडे नेणार आहे. ओके, सो थँक्यू हर्षदा मॅडम. थँक्यू. अनघा मॅडम बोला. अनम्यूट करा, बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. अरुणाची मैत्रीण हिंगोली. हा हा, बोला बोला. मॅडम, तुम्ही जे सांगितलं त्याप्रमाणे मी माझं मनगट दुखत होतं मार्च ते आतापर्यंत. सगळे प्रकार झाले, दवाखाने, एक्सरे, सोनोग्राफी. त्याप्रमाणे मी त्या दिवशी हे हिलिंग करून बघितलं तर बराचसा फरक पडला. आणि ते मेथीचे दाणे हे करायला सांगितलं होते, ते मी 3 दिवस झालं करते. त्याचं आतून ओढल्यासारखं होतंय, म्हणजे इफेक्ट होतोय. चला, छान. छान वाटतंय. आणि अं, माझ्या घरातील सगळ्यांकडून तुम्हाला नमस्कार सांगितलेला आहे. माझे मिस्टर पण MS काउन्सिलिंग आहेत, त्यांनी तुम्हाला विशेष नमस्कार सांगितलेला आहे. चला, तुमचं कार्य थँक्यू. छान आहे. पुढचंही शिकण्याची माझी इच्छा आहे. नक्की शिका मॅडम, कारण कसं आहे, आपलं आपण सोबत काहीच घेऊन जाऊ शकत नाही म्हटलं, पण आपले जे लोकांचे ब्लेसिंग आहेत ते इथे खूप कामात पडतात. ते तुम्ही स्वतः अरुणा मॅडमच्या लाईफ मधनं बघितलं असेल. ते अगदी ओके, ती चला. सारखं सांगत असते, असं कर तसं कर. चला, थँक्यू. नमस्कार मॅडम. सचदेव जामदार, बोला सर. सचदेव जामदार. सुप्रिया मॅडम, अनम्यूट करा. नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. सगळ्यात आधी तुमचे खूप खूप आभार. दिव्यरेखी शक्तीचे आभार आणि या ब्रह्मांडाचे आभार की तुम्ही म्हणजे खूप पेशन्सने अगदी आम्हाला लहान मुलासारखं अगदी समजावून सांगितलं. एवढे कोण कष्ट घेत नाही, बेसिकली फ्री आणि ते ऑनलाईन वेबिनारला. मी अजूनपर्यंत म्हणजे बरेचसे आरिक्युलरचे म्हणा किंवा ॲक्युप्रेशरचे म्हणा किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शनचे म्हणा, बरेचसे वेबिनार वगैरे असे ऑनलाईन अटेंड केलेले आहेत. पण तुमच्यासारखं डेडिकेशन अजून तरी बघितलं नाही, त्यामुळे हॅट्स ऑफ टू युअर डेडिकेशन. थँक्यू. हा, आणि दुसरं म्हणजे कसं, आता हे फ्री वेबिनार आपलं झालं, आता तुम्ही जरी ते फ्री म्हणालात तरी मला असं वाटतं, म्हणजे तुम्ही त्या दिवशी त्याचा नियम सांगितला रेखीचा, की समोरून जर कोण काही देऊ करतं तर ते नकारू नये. आणि माझ्याकडून मला असं वाटतं प्युअरली की तुम्हाला काहीतरी फुल न फुलाची पाकळी माझ्याकडून द्यावी, कारण पुढचा प्रवास सध्या मला माझ्या परिस्थितीला अनुसरून शक्य नाही. तर मी तुम्हाला काही ना काही फुल न फुलाची पाकळी देईन, मॅडम, कुणाची तरी ती मदत स्वीकारा. करा. कुणाची तरी मदत करा. त्याच्यात तुम्ही जी काही त्यांची मदत कराल ना, ते एनर्जी स्वरूपात माझ्यापर्यंत पोहोचून जाईल. हो, कारण कसं आहे, आता आम्ही खेड्यातनं वाढलेली आहे, त्याच्यामुळे पूर्वी तिथे हे नव्हते, डॉक्टर्स नव्हते, वैद्य होते. तरी सर्दी पडसं झालं, काही दुखलं कुठलं चावलं तरी आम्ही वैद्यांकडे जायचो. तर वैद्यांकडे गेल्यानंतर आम्ही तिथे बघायचो आजी आजोबांना की ते काय करतात, कसं, म्हणजे आता डॉक्टरकडे कसं एक दोनदा गेलेलो आम्ही, तर तिथे पैसे वगैरे, मग वैद्य काय करतात असं. तर ते आजी आजोबा जाताना ना फरसाणाचा पुडा घेऊन जायचे, चिवड्याचा. आणि खायची पानं घेऊन जायची. आम्ही म्हटलं ते औषधात मिक्स करायचं असतं का? तर नाही म्हणे, ते काका पैसे घेत नाहीत, त्यांना असं काहीतरी आपण आपल्याकडून द्यायचं असतं. औषध आणि देवाच्या वस्तू ह्या फ्री घ्यायच्या नसतात, उपचार हे फ्री घ्यायचे नसतात, आणि देवाच्या वस्तू ह्या कोणाकडून मोफत घ्यायच्या नसतात, ते लागू पडत नाही म्हणे, असे आमच्या आजी आजोबा सांगायचे. तुम्ही म्हणजे मला 2-3 दिवसापासून सतत राहून न राहून ते वाटतंय, कारण मला मानेला ना भरपूरच त्रास व्हायचा. त्या दिवशी तुम्ही जो हिलिंग सांगितलं त्या दिवशीपासून मानेचा त्रास तर बिलकुलच गेलाय. मी खूप. ऍक्युप्रेशरचं हे करतेच,
पण मग बाकीचं कसं कण्याचं वगैरे ते चालायचं, कारण सध्या माझा बेबी 1.5 वर्षाचा आहे, तर त्याच्यामुळे नाही, आज मी फिडिंग पीडीएफ वगैरे पाठवणार. करायचं. काल जरा आमचं राहून गेले पीडीएफ पाठवायचे, तर आज मी तुम्हाला पीडीएफ आणि सगळे बाकीचे व्हिडिओज पाठवेल. तर त्याच्यात पॉइंट्स दिलेले आहेत, त्या पॉइंट्सला हिलिंग केलं ना तर मग तुम्हाला हम्म. तिथे छान कम्फर्टेबल वाटेल त्यात. हो, तर मग मी ते विसरायला होतं, त्याच्यामुळे मी सगळे काल पॉइंट नोट डाऊन केले, की हे नाही, नोट्स विसरायला आहेत आपल्याकडे, मी ते पीडीएफ पाठवते. काल राहून गेलं बेटा, सगळे नोट्स जे आहेत ना, आपलं जे लेवल वनचं पीडीएफ पाठव, आणि व्हिडिओज जे आहेत ना, औराज क्लिन्झिंग वगैरे, ताप कसा कमी करायचा, ते सगळे व्हिडिओ ग्रुपवर टाकून दे. ठीक, आज आणि आज लगेच दुसरं म्हणजे टाकायला सांगते. मी माझ्या काकीकडून इन्स्पायर झाले. माझी काकी मीनाक्षी परब म्हणून भाईंदरला राहते, ती मुंबईला. तर तिने मास्टर क्लास केलाय रेकीचा, तर ती वर्षभरापासून माझ्या मागे लागली आहे की पिंकी कर, पिंकी कर. म्हटलं अगं थोडं तुला माहिती आहे ना फायनान्शियल. ते म्हणे मी मदत करते. म्हटलं नकोच. मी काहीतरी करेन, पण पेशन्सने थोडंसं माझ्या याने करेन. स्वामींनी आता कसं मार्ग दाखवलाय की तुला ह्या गोष्टीची गरज आहे, तर थोडंसं 10% तुमच्या मार्फत माझ्याकडे आलेलं आहे. पुढचा प्रवास आमच्या मी नक्कीच टीमशी करेन. संपर्क साधा, काही अडचण असेल तर. ठीक आहे. हो हो. हो हो, नक्की. आमची टीम धन्यवाद तुम्हाला मॅडम. गाईड करेल आणि काय करायचंय. ठीक आहे. तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तसं आपण गुरुपौर्णिमेचं फक्त 1,000 लोकांच्या कपॅसिटीचं असतंय, पण तरी मी शक्य झालं तर या ग्रुपवर पाठवेल. गुरुपौर्णिमेला आपलं एक ध्यान साधना असते, जी ब्रह्ममुहूर्ताला 5 ते हो 6च्या दरम्यान असते. मागच्या वेळेस काय झालं होतं की मी सगळ्या बाकीच्या स्टुडंटला अलाउ केलं होतं ना, तर माझे म्हणजे आमच्या कम्युनिटीतले स्टुडंट सुटून गेले होते, कारण 500ची लिमिट फुल झाली होती. म्हणून हम्म. यावेळेस आपल्याकडे 1,000ची लिमिट आहे, पण ती पण फुल नको व्हायला. तर त्याच्यामुळे मग आपण म्हणजे अदर स्टुडंटला अलाउ करायचं की नाही, पण जर शक्य झालं तर स्वामींची इच्छा असेल तर नक्की आपण गुरुवारच्या मेडिटेशन मध्ये हो. भेटू. आम्ही सगळे पाठीशीच आहेत मॅडम. आणि तुम्ही तर आता आलातच आहात. स्वामींचा दुवा. धन्यवाद धन्यवाद. चालेल. आणि मी माझ्याकडून तुम्हाला काही ना काही, म्हणजे माझं जसं हे असेल तसं मी देईनच. पण करू तुम्ही, नका, कृपा तुम्हाला करून. काय गरज आहे बाकीच्यांनी त्यासाठी फोन करा, आमची टीम तुम्हाला गाईड करेल. ठीक आहे. ओके ओके. ओके. धन्यवाद. ठीक, चालेल. नंदिनी मॅडम बोला. हॅलो, हा, बोला नमस्कार. मॅडम. नमस्कार. थँक्यू 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 की मला ना चार 5व्या दिवसापासूनच असं वाटलं की आपण पुढे ह्या रेकीचं हे करूया. माझ्या मिस्टरांनी सांगितलं की तू याच्यामध्ये पूर्ण करिअर कर, की जेवढे त्यांचे क्लासेस असतील तेवढे तू त्यांचे अटेंड कर, म्हणजे पुढे याच्या पुढेही मला अजून शिकायचंय. आणि तुम्ही जे सांगता ते खूप सुंदर आणि इतकं छान ज्ञान देतात, म्हणजे त्याच्यामध्ये मला खूप फरक पडला. आज जेवले पण नाही, कारण आज मला ना खूप उशीर झाला. घरात माझे छोटं बाळ आहे, तर त्याच्यामुळे सकाळी उठायला उशीर झाला. काल जरा माझा बीपी वाढला होता, त्याच्यामुळे जरा उठायला उशीर होऊन मी म्हटलं आपल्याला कधी एकदा तो क्लासचा टाइम होतो आणि कधी एकदा तुमच्या इथं समोर येऊन बसतं. आणि इतकं छान वाटतं ना, म्हणजे की एक प्रकारची एक एनर्जी असते तुम्ही समोर आले की म्हणजे आपल्याला काहीतरी मिळणार आहे आज, की आज काहीतरी नवीन शिकायला मिळणार आहे. खूप सुंदर. आणि मी तर तुमचे कंटिन्यू ते पुढे पण क्लासेस चालू ठेवणार आहे, कारण मला पूर्ण त्याच्यात पूर्ण हे करायचंच आहे. नक्की नक्की. करेक्ट. ठीक आहे. थँक्यू थँक्यू मॅडम. थँक्यू. जयश्री मॅडम. हॅलो हा, बोला मॅडम. मॅम, मी ना आजच जॉईन केला. तुमचा अगोदर केला होता मी, पण मला सेकंड लेवलला भाग घ्यायचा होता, म्हणून मी तुमच्याशी फोन हे केला. ओके. ठीक आहे ना, ऍडमिशन चालू झाले आहेत आपल्या, सोमवारी 1 वाजेपर्यंत करू शकता. तर किती फी आहे 5,000 रुपये फी आहे मॅडम. सेकंड इयरची? सेकंड, थर्ड लेवल आणि क्रिस्टल थेरपी, पेंडुलम डाउजिंग, 4 कोर्सेस मिळून. हो का? हो. ठीक आहे ठीक आहे. सोमवारी म्हणजे मॅसेज येईल का काय आज? काय तुम्हाला कॉन्टॅक्ट कसं करायचं? मॅडम, तुम्ही जर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर असाल ना, तर तिथे नंबर दिलेला आहे. कुठल्या हम्म. अकाउंटवर पेमेंट करायचं आहे, मेसेज टाकलेला आहे. ठीक आहे मॅम. ठीक, ओके, चालेल. थँक्यू. स्मिता गोळे मॅडम. हा मॅडम, नमस्कार. नमस्कार. तुमचं सेशन भयंकर खूपच आवडलंय आणि खूप छान झालंय आणि त्याचा फायदा पण होतोय. पण सध्या ना मी खूप फायनान्शियल ह्याच्यात चाललेली आहे, म्हणजे परिस्थिती जरा. तर म्हणजे आम्ही रिटायर आहेत, आम्ही दोघंही. म्हणजे मी काही सर्व्हिस नव्हते करत, पण पेन्शन आहे. पण आमचं एक घर आहे, आम्ही आत्ता भाड्याच्या घरात राहतोय. आणि एक घर आहे ते विकलं जात नाही. जवळजवळ 10-12 वर्ष झाली आम्ही प्रयत्न करतोय. पण मग त्याचा रेकी रेकी करून काही होईल का?
मॅडम म्हणजे लेव्हल मी वन नाही. नाही, त्यासाठी डिस्टन्स हिलिंग करावं लागतं. नाही, मी स्वतः नाही, असं कोणा म्हणजे तुम्ही म्हणा किंवा असं कोणी डिस्टन्स मॅडम ट्रेकिंग त्याचं एक रिझन सांगते मी, किंवा माझा उद्देश आहे की मी जर हिलिंग केलं तर मी 4-5 लोकांचंच करेल, आणि जर मी ट्रेनिंग बर दिलं तर मी बर 1,000 लोकांच्या जीवनापर्यंत पोहोचू शकेल. तर मला हजार बर बर. लोकांपर्यंत पोहोचायचं आहे, म्हणून मी हिलिंग मध्ये नाही. आता जर मी हो दुसऱ्या का. लोकांना हिलिंगचं काम दिलं किंवा हा तुम्हाला नंबर दिला आणि त्यांनी नाही केलं, कारण एका हिलिंगचे जवळपास 1,100 रुपये चार्ज करतात. ठीक बर आहे. बर. आणि जर का त्यांनी हा हिलिंग व्यवस्थित नाही केलं तर मग आणि तुमचं काम झालं नाही तर तुम्ही मला म्हणणार, म्हणून मी त्या ह्याच्यात पडत नाही. मग तुम्ही करतच नाही नाही, मला अजिबातच काही. वेळच नसतो मॅडम. माझ्याकडे आणि नाही का. खूप अति हा इमर्जन्सी लोक बरोबर. हिलिंग असले ना, तर आम्ही हा असं हा. फ्री हिलिंगचा ग्रुप केलेला आहे. तर फ्री बर बर. इमर्जन्सी म्हणजे त्याच्यात तुमचं ते इमर्जन्सी मध्ये आमच्या वाचत येत नाही. एखादा व्यक्ती हॉस्पिटलाइज मध्ये आहे हा आणि हा हा बरोबर. त्या इमर्जन्सी मध्ये आमच्याकडनं फ्री ऑफ कॉस्ट हिलिंग होतं, त्याच्यासाठी आम्ही पैसे घेत नाही. नाही, पैसे घेऊन पण चालेल, कारण आम्ही 10-12 वर्ष नाही नाही प्रयत्न करत खूप मॅडम, मला करतोय. तर पैसे घेऊन हिलिंग करायला वेळ नाही. नाही तुम्ही नाही, तुमचा ते नाही, ग्रुप माझे आहे student, म्हणताय ना. त्यांची गॅरंटी मी बर नाही बर घेत. बर बर बर. ठीक आहे. ठीक आहे. चालेल, म्हणजे ओके. ते झालं असतं तर आमचं सगळे प्रश्न सुटले असते आर्थिक त्याच्यापेक्षा असं. तुम्ही मॅडम एक साधी गोष्ट सांगते, तुम्ही एका हिलिंगचे 1,100 द्याल, 5 हा. हिलिंगचे 5,500 होतात, बरोबर की नाही? हो हो 5 हो हिलिंग मध्ये तुमचा बरोबर. प्रश्न सुटणे नाही आहे. कमीत कमी एक हा. महिन्याचं हिलिंग द्यायचं, कारण 10-15 वर्षापासून घर विकल्या जात नाही. पण जर हो तुम्ही हो पाच हो. हजार रुपये फी इन्व्हेस्ट केली, स्वतः हा. शिकलात, हिलिंग केलं, तर तुम्ही बर 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 या एका बर बर. प्रॉब्लेमसाठी नाही, आयुष्यातल्या कुठल्याही प्रॉब्लेमसाठी हिलिंग देऊ शकता. आणि मला तीच डिपेंडन्सी बर काढून बर बर टाकायची आहे बर. की बाबा हा आम्हाला हा हिलिंग हा. द्या, कोणीतरी आम्हाला बरोबर हिलिंग द्या, बरोबर. आम्ही पैसे द्यायला तयार आहे. पण पैसे देऊन समोरचा व्यक्ती गॅरंटी काय की बरोबर हिलिंग करेल? पण जर तुम्ही शिकलात, तुम्ही सक्षम झाला, तर तुम्ही बरोबर. स्वतःचे काही इतरांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकाल. हा मुद्दा बरोबर की लक्षात नाही? पटकन येत नाही. 5,000-5,500 बरोबर आहे, अगदी तुमचं बरोबर. हिलिंगचं काम अगदी होतच बरोबर. नाही ना. तुमच्या केसमध्ये एक, आता एखाद्या हो हो व्यक्तीला समजा बरोबर. मोठा आजार आहे, त्याला आम्ही 3 महिन्याचं हिलिंग सांगतो. 1,100च्या हिशोबाने एका महिन्याच्या बरोबर विचार करा किती होतात. मग तो व्यक्ती तेवढा 90,000, 1,00,000 बरोबर. रुपये खर्च करेल का हिलिंगसाठी? मग त्यापेक्षा नाही जर त्यांनी नाही शिकून बरोबर. घेतलं तर तो स्वतःचा आणि शिकून आपल्या घेतलं. फॅमिलीचं भलं करेल की नाही? बरोबर. हो की चालेल नाही? चालेल, मी पण बघते आता ते. हा. म्हणजे चालेल तो चालेल, माझा थँक्यू. उद्देश थँक्यू मॅडम. समजून घ्या की मी का बरं तुम्हाला हो सक्षम नाही ते करायचं विचारात आहे. बरोबर बरोबर आलं, लक्षात आलं, ते लक्षात नव्हतं आलं आपण असं करावं. हा. असं. चालेल चालेल, चालेल. चांगलं, बरं ओके. झालं मला म्हणजे समजून खूप छान सांगता तुम्ही ना. त्यामुळे ते लक्षात येतं. आता एवढं वय झालं तर आमच्या काही काही गोष्टी पटकन समजत नाहीत, असं समजत नाहीत अहो. असं होतं. ओके, चला ठीक, मी पण थँक्यू. आता 65 वर्षाची आहे. पण काही काही गोष्टी नाही समजत पटकन, असं होतं. तुम्ही आमच्याकडे तर सांगितल्यावर आता. 82 वर्षाचे प्रिन्सिपल सुद्धा आमचे स्टुडंट आहेत. हो आणि हो म्हणजे कलाम सरांसोबत काम केलेले सायंटिस्ट पण आहे, जे त्यांचंही वय 70+ आहे, पण त्यांनी पूर्ण क्लासेस केले. केलं. हा तेच आता कळलं मला की आपण असं करावं. येस. समजू. चालेल, मी पण करते आता, ओके, भरते चला, पैसे. थँक्यू. चालेल आता. ओके, अंजली शेटे मॅडम. बोला मॅडम. हा मॅडम, तुमचा क्लास मॅडम खूप छान होता मॅडम. खूप पॉझिटिव्हिटी आली, खूप छान वाटलं. मी मागही तुमचा क्लास क्लास केला होता मॅडम अटेंड. आता मी पुढेही तुमच्या सोबत येणार आहे क्लास अटेंड करायला. आणि खूप खूप पॉझिटिव्हिटी आली. असं असं खूप मला खूप थकवा जाणवत होता, दिवसभर असं थकल्यासारखी. आणि जेवण केलं की मी झोपूनच जाऊ. पण आता जेव्हापासून तुम्ही हिलिंग दिलाय तेव्हापासून ना मला असं एनर्जी आल्यासारखी वाटून राहिली ना, मी आता दुपारी झोपणं बी बंद केलं. खूप असं कुठून एनर्जेटिक वाटून कुठून आहात आणि मॅडम तुम्ही? मी काटोलला राहते. ते भाषेवरनं पटकन ओळखलं मी. हा बी शब्द तुमच्या लँग्वेज मध्ये आला ना, म्हणून मी लगेच विचार केला की नागपूरच्या हा बाजूला आहे कुठेतरी तुम्ही. मॅडम, मी काय म्हणत होते की जसं समोर आपण सेकंड डिग्री केली तर जसं एनर्जी अजून वाढेल ना आपली. मॅडम हो, वाढेल, कारण आता 10% आहे, मग 40% सेकंड लेवल, मास्टर लेवल नंतर 100%. अच्छा मॅडम, जे ठीक आहे. तुम्ही जे लाईफ म्हटलं आहे तर ते म्हणजे त्याचा मतलब काय? लाईफ टाइम म्हणजे आपण क्लास अटेंड करू शकतो? लाईफ टाईम म्हणजे तुम्ही माझ्या लाईफ टाईम, बरं, तुमच्या लाईफ टाईम नाही. लाईफ टाईम नेहमी माझं. हा, मी जोपर्यंत हा हा. क्लासेस घेणार तोपर्यंत तुम्ही किती वेळा माझी बॅच रिपीट करू शकता. की अच्छा अच्छा. रेकॉर्डिंग पण मिळेल आणि लाईव्ह सेशन पण असेच तुम्ही कितीदा हे म्हणजे तुम्हाला कुठेही इथून 5 वर्षातही अडचण आली आणि तुम्ही मला म्हटलं की मॅडम हा हा प्रॉब्लेम आहे, आय विल गाईड यू.
अदरवाईज अच्छा माझ्या अच्छा एका अपॉइंटमेंटसाठी 1100 ते 3000 रुपये पे करून माझी पेड अपॉइंटमेंट आहे. अच्छा अच्छा. ठीक आहे. म्हणजे या हा. या क्लासला ऍडमिशन घ्यायचे फायदे हे आहे की तुम्हाला एखाद्या केसच्या हिलिंगसाठी पण मी गाईड करते. अच्छा अच्छा तुमच्या लाईफच्या अच्छा. प्रॉब्लेमसाठी पण म्हणजे तुम्ही मला कॉलमध्ये किंवा लाईव्ह सेशनमध्ये विचारू शकता की कशा पद्धतीने हा मॅडम ही एक केस आहे ही कसा हँडल करू. हा प्रॉब्लेम आहे ओके. आणि प्रॉब्लेम कोणता शारीरिक मानसिक भावनिक आध्यात्मिक आर्थिक कुठल्या लेवलच्या प्रॉब्लेमवर रेकीमधनं तुम्हाला गाईड केल्या जातं. मॅडम ते क्लास केव्हा राहील मग आपल्याला आम्हाला माहित होऊन जाईल ना. मॅडम तुम्हाला जर आता म्हणजे तुम्ही ऍडमिशन केली तर तुम्हाला एका नव्या व्हॉट्सअप ग्रुपला ऍड हा. केलं जाईल. तिथे जशी ही लेवल वनची लिंक येते तशी सेकंड लेवलची लिंक येईल. टाइम हाच राहणार आहे 4:30 ते 5:30. नाही मॅडम पुढची म्हणत आहे मी, पुढची जर तुम्ही क्लास घ्याल तर त्याच्यात जर आम्हाला इन्व्हॉल्व्ह व्हायचं असेल. मॅडम ते एकाच ग्रुपवर असतात लिंक आपल्या सगळ्या ग्रुपवर पाठवली जाते. अच्छा अच्छा. ठीक आहे. चालेल. धन्यवाद मॅडम, तुम्हाला गुरुची खूप खूप शुभेच्छा. चला थँक्यू थँक्यू. सहादेव सर बोला. तुमचं मार्गदर्शन चांगलं मिळालं त्याच्यामुळे धन्यवाद. मी फार जुनी गोष्ट आहे, तात्यासाहेब शिरवाडकर आहे नाशिकचे, त्यांच्याबरोबर रेकी शिकलो होतो आणि त्यानंतर मी त्याचा अभ्यास पण केला आणि त्याच्यातून खूप संकटातून मी बाहेर पडलो हे खरं आहे. पण तुमच्याकडून आणखीन वेगळी अशी प्रेरणा मिळाली की आता काल परवाच असं लक्षात आलं की आपण ह्या रेकीच्या प्रेरणेद्वारे या विश्वाचं जे आता युद्ध महायुद्ध वगैरे पुष्कळ चालू आहे त्यासाठी ब्लिसिंग पण देऊ शकतो असं मला आता असं वाटायला लागलं. बिलकुल आणि बिलकुल देऊ आता शकतो. इतकं 10 मिनिटं झाली ताई. 10 मिनिटं गाडीत तुमचा आवाज आला, तुम्ही बोला म्हणून सांगितलं. तेवढ्यात एक माणूस आला आणि तो गाडीवर येऊन धडकला आणि फोर व्हीलर चालवत होतो मी आणि तो माझ्यावर रागवला. त्याला म्हणला रे बाळा तूच मला येऊन ठोकलं आणि तू माझ्यावर काय रागवतो, चुकी तुझीच आहे. मग मी ब्लेसिंग केलं तर मग तो म्हणे सॉरी म्हणून निघून गेला. बघा आता 1 मिनिटापूर्वी आपलं 5 मिनिटापूर्वी घडलेला हा प्रसंग. ओके. तर तुमच्याकडनं ह्या प्रेरणा खूप चांगल्या मिळाल्या. मी माझा अनुभव तुम्हाला सांगितलाच होता मागे बायपासचा, पण ह्या बायपासचा खूप मला फायदा झाला. त्या ह्याच्यातूनच मी ब्लेसिंग आणि ध्यानामुळे चांगले फायदे झाले असं. छान थँक्यू थँक्यू. त्यातून या प्रेरणा आणखीन जास्त चांगल्या पद्धतीने ऍडव्हान्स मिळत आहेत, त्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत. खूप बरं वाटलं छान. आणि पुढे शिकण्याची इच्छा आहे माझी. मग आता माझं वय भरपूर आहे, 76 झालंय, 76 चालू आहे आता जरा शिकण्याची इच्छा. ओके सर थँक्यू म्हणजे थँक्यू. आता आपण सगळ्यात पहिले ना मनी मंत्रा आजचा टॉपिक कंप्लीट करू आणि त्याच्यानंतर अनुभव आणि प्रश्न दोन्ही गोष्टी आपण घेऊ. कारण काही लोकांना घाई असेल तर त्यांचा वेळ आपण जास्ती नाही घेतला पाहिजे. प्रत्येकाच्या वेळेचं महत्व आहे. तर त्याच्यामुळे आपण आता सगळ्यात पहिले जाणून घेऊ मनी मंत्रा आजचा जो टॉपिक आहे तो. तर लक्षात घ्या पैशाबद्दल असं म्हटलं जातं पैसा खुदा तो नहीं पर खुदा से कम भी नहीं. एखाद्या वेळेस मेडिकल इमर्जन्सी आली तर आपल्याला या पैशाचं खूप महत्व जाणवतं. पण पैसा येणं आणि त्या हाताळता येणं हे खूप महत्वाचं आहे. तर सगळ्यात पहिले पैशासाठी लागतो मनी माइंडसेट आणि तो मनी माइंडसेट पैशाप्रती सकारात्मक असणं खूप गरजेचं आहे. जर आपले विचार पैशाप्रती नकारात्मक असेल म्हणजे एखाद्याने जर गाडी घेतली त्याच्याकडे बापदादाचा पैसा आहे किंवा 2 नंबरचा पैसा आहे हा जो आपण विचार करतो याच्यातूनही पैशाप्रतीची नकारात्मक ऊर्जा स्प्रेड केली जाते. कळत नकळत पैशाप्रतीची नकारात्मक ऊर्जा यातून स्प्रेड केली जाते आणि ती निगेटिव्हिटी कुठेतरी आपल्या लाईफला टच करते. प्रत्येकाला एक सकारात्मकता पॉझिटिव्हिटी जीवनामध्ये अट्रॅक्ट करायचा अधिकार आहे आणि आपण ते करू शकतो. पण माणसाचे विचार त्याच्या जीवनात ब्लॉकेजेस आणतात आणि म्हणून खूप लोक प्रयत्न करूनही आर्थिक समृद्ध जीवन जगत नाही. का बरं? कारण थॉट प्रोसेस चुकीची आहे. जर मला जोपर्यंत मी माझं लाईफ सांगते की पैशाचा स्ट्रगल तोपर्यंत होता जोपर्यंत मी माझ्याकडे नाही आहे ही गोष्टीवर फोकस होता की माझ्याकडे याला पैसे नाही आहे त्याला पैसे नाही आहे आज काय घ्यायचं म्हणजे कसं व्हायचं. अगदी 50 रुपयामध्ये सुद्धा म्हणजे
आम्ही सेलिब्रेशन केलेलं आहे पती पत्नींनी, कारण आमच्याकडे त्याच्यापेक्षा जास्ती पैसे नव्हते. असेही आम्ही दिवस काढलेले आहे. पण ही आर्थिक समृद्धी जेव्हा तुमच्या माइंडमध्ये तयार होते. आता जर मी प्रश्न केला इथे क्लासमध्ये कुणाला, कुणाचा माईक ऑन आहे, म्हणजे कुणाला बोलू आपण? रसिका मॅडम, अनम्यूट करा बरं. रसिका मॅडम, मी तुम्हाला एक प्रश्न करते. दरमहा तुमच्या अकाउंटला तुम्ही स्वतः 10 लाख कमवावे आणि ते 10 लाख तुमच्या अकाउंटला यावे, हा विचार एकदा तरी माइंडमध्ये आजपर्यंत आलाय का? नाही. नाही आला. मग जो विचार क्रिएटच झाला नाही, ती गोष्ट आपल्या जीवनात घडेल तरी काय? नाही. एनर्जी द्यावी लागते ना. जसं शेतात गव्हाचं पीक काढण्यासाठी गहू पेरावा लागेल, तांदळाचं पीक काढण्यासाठी धान म्हणजे पीक घ्यावं लागेल, आंब्याच्या पाहिजे आहे तर आपल्याला आंब्याचं झाड लावावं लागेल, बरोबर की नाही? तरच आपल्या गोष्टी ते एनर्जी. मग त्याच पद्धतीने तुमच्या जीवनामध्ये आर्थिक समृद्धी जर पाहिजे आहे, तर त्याचा विचार देखील सगळ्यात पहिले माइंडमध्ये यावा लागेल. क्लिअर झालं? आपल्या जीवनात माइंडसेटमध्ये ती गोष्टच क्रिएट झाली नाही, मग ऍक्च्युअल ती निर्माण होईल का? आपण काय करतो, एखाद्याने महागडे कपडे घेतले, काय नुसतं पैसे उधळत राहतो. आपला माइंडसेट काय होतो? पैसे उधळतोय त्याच्याकडे. अरे त्याची कपॅसिटी म्हणून त्याने घेतली. आज मी मार्केटला गेली, मी मला गिफ्ट घेण्यासाठी मी कोणाची वाट बघत नाही. विचार केला स्वतःला काहीतरी गिफ्ट द्यायचं, मस्त गेली असती इंटरेस्ट घेऊन आली. का बरं? मला गिफ्ट घ्यायचं होतं स्वतःला. मग जर एखाद्या व्यक्ती काय आहेत तर पैसे नुसतं खर्च करतात, हा जो माइंडसेट. स्ट्रगलचा पिरियड होता, मी आयुष्यात खूप स्ट्रगल केला, नव्हते माझ्याकडे कुठले, म्हणजे कुणी दे दिवाळीला आणि राखीला माहेरून भेटलेल्या साडी व्यतिरिक्त माझा खर्च होत नव्हता. पण आज टचवूड या रेकीने टॅग बघायची गरज नाही पडलेली आहे, वस्तू आवडली तर घेऊ शकते, ही कपॅसिटी आली आहे. तर का बरं? तो थॉट क्रिएट झाला. आणि म्हणून तुम्हाला समृद्धीचा थॉट पहिले माइंड मध्ये क्रिएट करणं गरजेचं आहे. माझ्याकडे ही गोष्ट नाही आहे असं म्हणण्यासाठी अपेक्षा अफर्मेशन द्या युनिव्हर्सला, की माझ्याकडे आलिशान बंगला आणि कार आहे, मी आनंदी जीवन जगत आहे, मी मोठ्या बंगल्यात राहत आहे. युनिव्हर्स कसं काम करतं तुम्हाला सांगते. नेहमी मला प्रश्न पडायचा एक स्त्री म्हणून, की आपलं माहेरही नसतं आणि सासरही नसतं. माहेरी गेल्यावर जर आपल्याकडे, म्हणजे माझ्या वहिनी खरोखर खूप चांगल्या आहेत, असं कधीच होत नाही, बट कुठेतरी ते आपलं घर नसते. म्हणजे जेव्हा माझी तिथे स्वतःची रूम होती, तर ती आता रूम उरलेली नाही आहे, कारण ते घर तोडून दुसरं घर बांधलं गेलेलं आहे. तर जी माझी स्वतःची खोली होती तिथे माहेरी राहिलेली नाही आहे. सासरी आपल्याला कधीतरी म्हटलं जातं की तुझं घर नाही आहे. मग मी माझ्या युनिव्हर्सला एक प्रेरणा दिली, की स्वतःचं घर बांधायचं. टचूड माझ्या स्वतःच्या घराचं बांधकाम चालू आहे, आणि ज्या घरात माझी फॅमिली राहील. काय झालं, क्रिएट करावं लागेल. आणि गंमत सांगते, अफर्मेशन कसे काम करतात. आमच्या जस्ट माझं माझं हे घर स्वतःच आहे, पण हे माझ्या हस्बंडने बांधलेलं आहे. ठीक आहे. तर आता बाजूच्या प्लॉटला नेहमी अफर्मेशन द्यायची गमतीने मैत्रिणींना, या प्लॉटकडे बघायचं नाही, हा प्लॉट माझा आहे. कुणाचा आहे काय आहे काही माहिती नव्हतं, बट मी अफर्मेशन देत राहिले, की इथे मी माझं घर बांधणार आहे, या घराकडे बघायचं, या प्लॉटकडे बघायचं नाही. आज लिटरली तो प्लॉट माझा आहे आणि माझ्या घराचं बांधकाम चालू आहे. तर अफर्मेशन या पद्धतीने काम करतात. आपण काय करतो, त्याचं भलं, अरे तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल जन जन का मंगल, या भावनेनी ऊर्जा ब्रह्मांडामध्ये टाका, तर तो ब्रह्मांड. तर लक्षात घ्या, ज्या गोष्टी तुम्हाला क्रिएट करायच्या आहे त्या दोनदा क्रिएट होत असतात, एकदा माइंड मध्ये मग प्रत्यक्षात. मग 10 लाख प्रतिमाह कमवण्याचा विचार हा पहिले तुमच्या माइंड मध्ये आला पाहिजे. संपूर्ण स्वास्थ्याचा, मी बिमार आहे असं म्हणण्यापेक्षा मी संपूर्ण स्वस्थ आहे असा विचार माइंड मध्ये आला पाहिजे. माझ्या घरामध्ये कटकटी आहे हा विचार येण्यापेक्षा मी माझ्या प्रत्येक नात्यासोबत प्रेम विश्वास आणि आदराने ते जगत आहे, ते नातं मी माझ्या कुटुंबासोबत आनंदाने जगत आहे, हा विचार प्रेरित झाला पाहिजे. कळलं? याच पद्धतीने पैशाचा विचार प्रेरित झाला पाहिजे. आणि म्हणून पैशाप्रती सकारात्मक विचार द्या. नाही आहे म्हणण्यापेक्षा एनर्जीद्वारे पहिले क्रिएट करा, मग प्रत्यक्षात क्रिएट होईल. बरोबर की नाही? जसं कलाम सरांना पहिलं रॉकेट बनवायचं एनर्जी डोक्यात आलं होतं ना,
मग प्रत्यक्षात आलं, पण आपल्या डोक्यातच आलं नाही तर प्रत्यक्षात येणार आहे का? आज मी माझ्या विजन बोर्डवर लिहून ठेवलेलं आहे की 2 लाख प्रतिमा माझ्याकडनं चॅरिटीज घडली पाहिजे. मी ब्रह्मांडाला सांगून ठेवलेलं आहे. आज नाही झालं कम्प्लीट, पण मला विश्वास आहे की एक दिवस माझी कपॅसिटी अशी होईल की खरोखर मी 2 लाखाची महिन्याची चॅरिटी करू शकेल. तुम्ही क्रिएट करा ना. आलं ना रसिका मॅडम, 10 लाख प्रतिमा पहिले माइंड मध्ये क्रिएट करा. जर क्रिएटच केला नाही तर प्रत्यक्षात तो आपल्या आयुष्यात कधी उतरणार नाही. हा पहिला नियम पैशाच्या मनी मंत्रासाठी, की तुम्हाला ते क्रिएट करायचं. दुसरा महत्वाचा नियम, तुमचे पैशाचे पाकिट फाटलेले नसावे. पैशाचे पाकिट फाटलेले नसावे. पर्स, महिलांची पर्स तर तिला असं उलट करून बघा, असं असं झटका काय काय बाहेर पडेल. तर त्याच्यामुळे पर्स स्वच्छ आणि नीटनेटकी असावी. ऍटलिस्ट आठवड्यातनं एकदा तरी तुमच्या पर्सला नीट नेटकं क्लीन करा. मेडिकलचे बिलं म्हणजे आपले आणि दवाखान्याचे प्रिस्क्रिप्शन हे पर्समध्ये ठेवू नका. गरज आहे तेवढ्या पुरतं नेलं, आणल्यानंतर दवाखान्याचे कार्ड, दवाखान्याचे चिठ्ठ्या सगळ्या काढून ठेवून द्या. त्याच्यासाठी एक वेगळा ड्रॉवर करा. पण ते पर्समध्ये सतत कॅरी करून ठेवू नका औषधांच्या चिठ्ठ्या. जे कारण तिथे ती एनर्जी जाते ना औषधांची, मग वारंवार तुम्हाला औषधांच्या दुकानात जावं लागेल. म्हणून औषधांचं काम झालं की त्याला बाहेर काढून ठेवून द्या. दुसरा नियम म्हणजे याच्यातनं आपल्या ब्लॉकेजेस कुठे होतात. त्यानंतरचा नियम लक्ष्मी स्वच्छतेकडे नांदते. मग तुमचे प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट्स असो, तुमचे चेकबुक असो, त्याला 8-15 दिवसातनं जिथे तुम्ही ते ठेवता ते नीट नेटकं आणि क्लीन करा. प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट जिथे ठेवलेले आहे, दिवाळी आणि यालाच साफसफाईच्या वेळेस काढायचं आहे असं नाही आहे. ते व्यवस्थित काढा, त्यांना प्रेमाने हात फिरवा, कारण ती तुमची समृद्धीची ऊर्जा आहे. जर तुम्ही एखादा प्लॉट एक्स्ट्रा घेऊन ठेवलेला आहे त्याचे रजिस्ट्रीचे पेपर तुमच्याकडे आहेत, जस्ट त्याला प्रेमाने हात फिरवा आणि त्याला सांगा की यस, तू दिवसेंदिवस तुझी ग्रोथ होत आहे आणि तुझी किंमत वाढत आहे. यू विल फील की ती एनर्जी चेंज झालेली आहे. मी प्रॅक्टिकली करून बघितलंय आणि त्याचे रिझल्ट खूप चांगले येतात. दुसरा, या पद्धतीने प्रत्येक प्रॉपर्टीला आणि घरातलं वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण समृद्धी आणि आनंद तिथेच टिकते जिथे प्रेमाचं आदान प्रदान होते. हा, पती पत्नीमध्ये छोटे मोठे नोकझोक पाहिजेच, त्याच्याने प्रेम वाढतं. कारण माझ्याकडे काउन्सिलिंगचे केसेस येतात तेव्हा गमतीने त्यांना म्हणावं लागतं की छोटा मोठा चल जाता है, बडा नहीं होना चाहिए और बडा होने भी नहीं देना, बडाना भी नहीं अपने को. त्या पद्धतीने ते चालू असतं. त्यानंतरचा सगळ्यात महत्वाचा नियम, कुणालाही आजपासून पैसे द्याल म्हणजे आता तुम्ही जे लोक मला फी पण पाठवाल सेकंड लेवलला, एक प्रार्थना नवीन चालू करा जीवनामध्ये. हे पैसे ऑनलाईन जरी ट्रान्झॅक्शन कराल, कुणाला स्कॅनरनी जरी पाठवाल तरी सुद्धा हे प्रार्थना करायची आहे, हे पैसे मी या व्यक्तीला देत आहे, या व्यक्तीच्या जीवनात सर्व प्रकारचा आनंद निर्माण करून मल्टिपल होऊन माझ्याकडे परत या. आय एम वेटिंग फॉर यू. थँक्यू. आय लव्ह यू. काय म्हणायचं आहे? हे पैसे मी अमुक एका व्यक्तीला देत आहे, म्हणजे ज्याला ट्रान्झॅक्शन, अगदी तुम्ही 20 रुपये भाजीवाल्याला जरी देत असाल तरी सुद्धा मनात थँक्यू म्हणायला सुरुवात करा. याला देता याच्या जीवनात सर्व प्रकारचा आनंद निर्माण करून मल्टिप्लाय होऊन माझ्याकडे, म्हणजे 20चे 100 रुपये तुमच्याकडे परत आले पाहिजे. मल्टिप्लाय होऊन माझ्याकडे परत या. हा एक नियम वापरून बघा. आणि आजच्या नंतर जर तुम्ही भाजी घेतली आणि ती 38 रुपयाची झाली, पुढच्या 2 रुपयासाठी त्या दुकानदारासमोर थांबायचं नाही. त्याला ती चिल्लर ठेवून देऊन द्यायचे. 3, 4, 5, 10, 15 रुपयाचा विचार करणं सोडून द्या. ते पैसे सोडून द्या. ते सोडल्याने काय होणार आहे? प्रार्थना आपण काय केली आहे, तुम्ही त्याला दिले, मल्टिप्लाय होऊन माझ्याकडे येत आहे. ते मल्टिप्लिकेशन यू विल एक्सपिरियन्स दॅट. एक्सपिरियन्स करा. ती एनर्जी तुमच्याकडे मल्टिपल होऊन येते. आज विचार करा, मी गेले 2 वर्ष झाले फ्री क्लासेस घेत आहे. कंटिन्युअस माझे फ्री क्लासेस चालू आहे. त्याच्या आधी या क्लासची सांगितली 3,000 फी होती, पण जेवढं त्या म्हणजे तिन्ही लेवलची मिळून किती 12,000 फी होती. पण त्या 12,000 फी पेक्षा आज माझी 5,000 फी घेऊनही माझं अर्निंग त्याच्यापेक्षा डबल आहे, जेव्हा 12,000 फी होती याच कोर्सची. का बरं? जेव्हा तुम्ही ब्रह्मांडाला काही चांगली एनर्जी देता
तो ब्रह्मांड तुम्हाला मल्टिपल करून देतो, याचा पर्सनल अनुभव मी माझ्या लाईफमध्ये घेतलेला आहे. म्हणून त्या 2-3 रुपयाच्या चिल्लरसाठी भांडायचं नाही. ऑटोवाल्यातलं उरलाय, तुम्ही तिथे तो बिचारा शोधत बसतो 2-3 रुपये त्या खिशातून काढून, त्याला आनंदाने म्हणायचं घेऊन टाक. तुम्हाला गंमत सांगते, मला ऑटोवाल्याशी मी भाव करा, भाव करायचा आहे करा, तो स्वातंत्र्य दिलंच आहे भारतामध्ये की तुम्ही भाव करा. तर मी काय करते, ऑटोवाल्याने 100 रुपये म्हटले, मग मी त्याला, मला माहिती असतं की इथून एवढे 50च लागतात, त्याला काय म्हणते, ठीक आहे मी 50च देणार. आणि त्यालाही माहिती असतं हे 50च भाडं आहे, तर तो 50 रुपयात आणून सोडतो. पण मी देताना त्याला 100 रुपये देते का? त्याला म्हणते जाताना मुलांसाठी चॉकलेट नाही तर आईस्क्रीम घेऊन जा. तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप वेगळा असतो. कारण तो अपेक्षा कशाची करून असतो, आपण ठरवलेला भाव असतो 50चा, पण देताना जेव्हा तुम्ही त्याला 100 देता आणि त्याच्या मनातनं तेव्हा जे ब्लेसिंग मिळतात ना, त्या ब्लेसिंगला त्या पैशाची तोड नसते. 50 रुपयात ते ब्लेसिंग विकत नाही घेऊ शकत आपण, इतके सकारात्मक भाव त्याच्याकडनं येतात. आणि अशी छोट्या छोट्या मदतीतनं तुमच्याकडे आर्थिक समृद्धी येते. आणि त्याच्यात नंतर एक मंत्र जो आहे तो COUNT, काउंट, याचं तुम्हाला चॅन्टिंग करायचं आहे. COUNT काउंट लिहायचं असेल तर ब्लू पेननी लेफ्ट हँडवर किंवा लेफ्ट बॉडी पार्टवर कॅपिटलमध्ये लिहून ठेवा. तुमच्या पर्समध्ये काउंट हा शब्द लिहून ठेवा. आणि प्रॉस्परिटी काउंट, बेटा माझी पर्स दाखव. काल माझी पर्स माझ्याकडे नव्हती जेव्हा मी झिबू सिम्बॉल शिकवले. हे बघा, कंटिन्युअस कुठेही ट्रॅव्हलिंग करेल, हे प्रॉस्परिटीचे असे कॉइन्स असतात. आणि लिटरली मी एका बॅचमध्ये फ्रीमध्ये बॅच घेऊन सगळ्या लोकांना कुरिअर चार्जने हे प्रॉस्परिटी कॉइन माझ्याकडनं गिफ्ट म्हणून पाठवले. म्हणजे मला अजून जेव्हा जेव्हा जे जे द्यायचं इच्छा असते ते मी तेव्हा तेव्हा गिफ्ट करून टाकते. तर असे प्रॉस्परिटी कॉइन मी घरपोच पाठवले सगळ्या स्टुडंटला, जेवढे मला वाटतं तेव्हा 600 कॉइन पाठवले आम्ही. कारण तुम्हाला माहिती आहे, ग्रुप क्लासला जरी 400 लोक असतात, पण ग्रुपमध्ये जास्ती लोक असतात, तर 600 लोकांनी रिक्वायरमेंट पाठवली, 600 लोकांना आम्ही कॉइन पाठवले होते. फक्त कुरिअर चार्ज घेतला होता त्यांच्याकडनं, कॉइन माझ्याकडनं गिफ्ट केलं होतं. का बरं? त्याचं रिझन तुम्हाला सांगते, दिल्याने मल्टिप्लाय होतं. जर जेवढं प्रॉस्पेरिटीचे कॉइन मी लोकांना देणार, तेवढी प्रॉस्पेरिटी माझ्याकडे मल्टिपल होऊन येणार की नाही येणार? इसलिए थोडा जितना हो सके वो देना चालू करो. बरोबर की नाही? तर छोट्या छोट्या गोष्टी असतात म्हणजे, पण त्याच्यातनं जे काही कराल, तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल जन जन का मंगल, या भावनेने केलं तर रिझल्ट खूप चांगले येतील. तर हे झालं आपलं काउंट या मंत्राचं. आणि येलो पेजवर असं एक अफर्मेशन लिहा, यस आय अर्न दिस मच अमाऊंट पर मंथ. यस, यस लिहायचं समोर, यस आय अर्न दिस मच अमाऊंट पर मंथ. मी एवढी अमाऊंट प्रतिमाहा अर्न करत आहे. आणि त्याच्या खाली एक वाक्य लिहायचं, थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. बघा अफर्मेशनच किती पॉवरफुल आहे. यस आय अर्न, जी अमाऊंट तुम्हाला अर्न करायची आहे ती लिहायची आहे. यस आय अर्न दिस मच अमाऊंट पर मंथ. हॅलो. ठीक आहे. थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. आणि सेकंड लेवल मला मध्ये मी इतकं पॉवरफुल म्हणजे एक अफर्मेशन चार्ट देत असते की त्याच्यातलं एक वाक्य, मनी फ्लोज ऑन मी लाईक अ रिव्हर. मग वॉटरफॉल सारखा किंवा रिव्हर सारखा तुमच्या जीवनामध्ये पैशाच्या फ्लो येण्यासाठी अफर्मेशन ते सेकंड लेवलमध्ये. ओके. तर हे झालं आपलं पैशासाठी. आपल्याला एक छोटासा हा मंत्र वापरून बघा, 90 डेज मध्ये यू विल सी द ट्रान्सफॉर्मेशन. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही ट्रांसफॉर्मेशन बघणार है. सकारात्मकता पर सोच बदलनी पड़ेगी. अगर आपको खुशियां चाहिए तो विज्युअलाइज दैट खुशियां. पहिले त्याची आनंदाची पेरणी स्वतःकडून झाली पाहिजे. आता आपण विचारच करत राहतो की कोई तो भी मसीहा आएगा और मेरी जिंदगी में बदल करेगा. नाही, सुरुवात
स्वतःपासनं करायची आहे. बरोबर की नाही? किती वेळा लिहायचं? 21 वेळा रोज येलो पेजवर रेड पेननी लिहायचं आहे अफर्मेशन अर्निंगसाठी, किंवा कुठलंही तुमचं इंटेन्शन की माझं स्वतःचा एक मोठा बंगला झालेला आहे. तर एक पॉझिटिव्ह अफर्मेशन तुम्हाला लिहायचं आहे. क्लिअर? चला, तर हे झालं आपला मनी मंत्रा, आणि इथे आपला लेव्हल 1चा सिलेबस कम्प्लीट झाला. आता आपण प्रश्न उत्तरांकडे वळूया. जे काही तुमचे प्रश्न आहेत ते आता आपण बघू. एकच मिनिट. ओके, सो आता आपण क्वेश्चन आन्सर्स कडे वळूया. एकेकाचे प्रश्न आपण घेऊ. सुरुवात करू शुभांगी सुर्वे मॅडम. आणि जे मला पहिले स्क्रीनवर दिसत आहे ज्यांचे हँडल्स आहेत त्या नंबरवर आपण प्रश्न उत्तर घेणार आहोत. शुभांगी सुर्वे मॅडम बोला. हा, नमस्ते मॅडम. नमस्ते, मी बोला. क्लास करते तुमचा, पण मला एवढा काही फरक नाही जाणवला. कारण माझं असं मी जे अफर्मेशन सांगते, मी अफर्मेशन करते बरेच दिवस झाले. म्हणजे त्याच्या आधीपासून करते मी. पण मला फायनान्शियल असं काही म्हणजे जाणवत नाही की मला फायनान्शियल प्रॉब्लेम खूप आहेत. म्हणजे गेले literally मी 5-6 महिने झाले एक बिझनेस करते. त्या बिझनेस मधून मला एक झिरो इन्कम आहे. म्हणजे कसलं काहीच नाही इन्कम. मग मला हे फायनान्शियल प्रॉब्लेम मधून आता हा मध्ये मला बाहेर पडू शकते आता का? बघा मॅडम, मी जे तुमच्या पुढचे वाक्य मी बोलते, जेवढेही मॅडमनी वाक्य बोलले सगळ्यांनी ऑब्झर्व केले. पॉझिटिव्ह इनर पॉझिटिव्हिटी कुणाला तरी जाणवली का मॅडमच्या शब्दांमध्ये? मी तुम्हाला म्हणते अफर्मेशन फक्त शब्दातनं नाही आले पाहिजे, ते व्हिज्युअलाइज करायचे आहेत. माझ्याकडे पैसे नव्हते बाजूचा प्लॉट घेण्यासाठी, कारण तो खूप महागाचा होता. पण माझे अफर्मेशन आणि ट्रस्ट स्ट्रॉंग होता. आलं का लक्षात? माझ्या बिझनेसमध्ये ग्रोथ होत आहे फक्त म्हटल्याने होणार नाही. तुम्हाला तशी तिथे एनर्जी जनरेट करावं लागेल. आणि तेच रिझन आहे जिथे तुम्ही स्ट्रक झालेले आहे. एनर्जीचा जो फ्लो आहे तो तिथे सकारात्मक पोहोचत नाहीये मॅडम तुमच्या केसमध्ये. आलंय का लक्षात? कारण परिस्थिती तेव्हाच बदलते जेव्हा इंटेन्शन. आज आपल्याकडे रिझल्ट आहे की 4 स्टेजचा कॅन्सर ठीक होऊ शकतो. का बरं? तर त्या पेशंटने विचार केला असता की मी याच्यातून, मला तर डॉक्टरांनी 40 दिवस दिलेले आहेत आणि मी कसं काय ठीक होणार, तर आज 5 वर्षापर्यंत ती व्यक्ती स्वस्त मस्त जबरदस्त राहिली नसते. बरोबर. तुमची एनर्जी सकारात्मक करणं खूप गरजेचं आहे. आणि मग तुम्हाला त्या एनर्जी सगळ्या पॉझिटिव्हिटी जाणवतील. आणि जे म्हटलं ना की सकारात्मकतेचं पीक, तुम्ही जेवढे शब्द बोलले त्याच्यात पहिले कट 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 डिलीट स्वतःसाठी म्हणा. कारण त्या एकाही शब्दामध्ये पॉझिटिव्ह नाही. मेरा होने वाला है अच्छा, याचा एकही विश्वासाचा शब्द तुमच्या ह्याच्यात नव्हता. ते कसं झालं होतं, ते करून करून मला तर मी डाऊन झाली. त्यामुळे ते मॅडम, नकार तोच तर चेंज झाले ते. करायसाठी आपण इथे आहोत. तोच चेंज आपल्याला करायचा आहे. आणि त्या चेंजसाठी आपल्याला पूर्ण इनर लेव्हल पासून प्युरिफिकेशन करावं लागतं. नाही तर लाईफमध्ये बदल नाही होत. मला आणि म्हणून मला सांगते की ट्रस्ट अँड प्रॅक्टिस. तुम्ही प्रॅक्टिस करताय, ट्रस्ट नाहीये कुठे. पार्टिसिपेट करायचंय मला, कारण माझ्यातून होईना झाले ते. आतून मला चेंजेस नाही वाटत आहेत. मी म्हणून मला तेच सांगते ना, ते पहिले चेंज इनर लेवल जे पाहिजे ना. जसं आता मगाशी रसिका वडाला म्हटलं की 10 लाख रुपये प्रतिमा आपल्या अकाउंटला आले पाहिजे, आपण अर्न केले पाहिजे. हा विचार कधीतरी क्रिएट झाला, तो विचारच क्रिएट नाही झाला. आणि क्रिएट नाही झाला म्हणून त्याच्यावर ऍक्शन. ओनली युअर ऍक्शन कॅन चेंज युअर लाईफ. मी माझ्या विद्यार्थ्यांना वारंवार सांगते, ट्रस्ट, प्रॅक्टिस अँड ऍक्शन, या 3 गोष्टी तुमच्या लाईफला पूर्ण 360 डिग्री बदलवतात. ओके, सो ट्रस्ट, प्रॅक्टिस अँड ऍक्शन, या तिन्ही गोष्टी लाईफमध्ये आणा. आणि पुढच्या जास्ती नाही, 1 महिना कंटिन्यू करा आणि 1 महिन्यानंतर परत आपण बोलू. मला पार्टिसिपेट करायचंय सेकंड लेवलला, तर मी करणार आहे. म्हणजे तुम्ही 10% एनर्जीने केलात. आता याच्यात या इच्छा पूर्ण करायला तर डिस्टन्स हिलिंग लागते, नुसतं अफर्मेशननी काम होत नाही. लक्षात, मी पहिलेच लक्षात सांगते की फर्स्ट लेवल ही स्वयं शुद्धीकरण कालावधी असते.
आपले ब्लॉकेजेस दूर करण्यासाठी, आपल्या फिजिकल आणि मेंटल ब्लॉकेजेस दूर करण्यासाठी. पण तीही प्रॅक्टिस तुमची झाली नाहीये म्हणून तुम्ही ते ब्लॉकेजेस पूर्णपणे काढूच शकले नाहीये. ओके. मला तेच करून घ्यायचंय, माझ्यातून बदल करायचा मला मग स्वतःमध्ये. त्याच्यासाठी तुम्हाला कसं आहे मॅडम, तुम्ही फक्त या 10 दिवसाच्या सेशनला आले आणि तुमची पर्सनल प्रॅक्टिस ती एनर्जीची कनेक्टिव्हिटी नाही राहत. जेव्हा माझ्या लाईफ टाईम ऍक्सेस सोबत तुम्ही माझ्याशी जोडता, हे जे बाकीच्या लोकांचे जे फरक तुम्ही अनुभव ऐकता ना, बाकी की एवढं झाले जे रिपीटर स्टुडंट असतात आपले, तर ते प्रॅक्टिस मधनं आलेले असतात. ते 100% ऊर्जातनं त्यांच्या जीवनात बदल झालेला असतो, हे मी वारंवार सांगितलेलं आहे. बरोबर. ठीक आहे. हा, सेकंड लेवलला मी घेणार आहे, तर मला तुमचे मार्गदर्शन हवे. ओके, चालेल, ठीक आहे. संध्या परांजपे मॅडम. थँक्यू. थँक्यू. मला 2-3 गोष्टी असं विचारायच्या आहेत की माझा नातू आता 10वीत आहे, तर मी त्याच्या वह्यांवरती आपण ते कॉन्सन्ट्रेशन सिम्बॉल काढू शकेन ना? काढू शकतो. कोपऱ्यामध्ये छोट्या ओके. छोट्या ह्याच्यात काढून घ्यायचं की स्कूलचे ऑब्जेक्शन राहत नाही, मागच्या पेजवर कोपऱ्यात काढलं तरी होतं. ओके. आणि दुसरी गोष्ट, रेकी देताना समोरच्याची इच्छा असायला लागते का? आता समजा माझ्या मुलीचं कमरेचं दुखणं आहे किंवा हे लोक 2-3 वर्षानंतर ती आता जॉब करते, तर तिला आपण सेकंड लेवल ह्याचं, त्यांना टच हिलिंग मध्ये तेवढा नाही हे नाही, नाही राहत. सेकंड लेवल नंतरच, हा, तर सेकंड सेकंड लेवल लेवल तुम्ही नंतर. न सांगता पण येईल मॅडम. त्याच्यासाठी आपण टेलिपॅथिक शिकतो की एखाद्या व्यक्तीचं व्यसन आहे किंवा मुलं अभ्यास करत नाही किंवा एखाद्या व्यक्तीला हो, न सांगता त्याच्यामध्ये म्हणजे खूप राग आहे, तो राग कमी करायचा आहे, तर तिथे आपण करेक्ट. टेलिपॅथी आणि डिस्टन्स हिलिंगनी काम करू शकतो. राग मला स्वतःचा खूप. आता त्या मॅडमनी म्हणलं तसं, पण मी हे पूर्वी केलेलं आहे एकदा, म्हणून मी आता मुद्दाम पुन्हा केलं की मला ह्याची कल्पना आहे की असं होतं ना, मी तुम्हाला काल सांगितलं माझं एज 69 कम्प्लीट आहे. आणि मग काही वेळेला होत नाही ना काम आपल्याच्याने, मग ती चिडचिड होते की आपण एवढं धावून धावून कामं केली, आता होत नाही. तर मी नेहमी असं म्हणते की मी आता पॉझिटिव्ह म्हणते, माझी घराची इच्छा आहे 2 BHK ची. मी रोज ते म्हणते की मी विथ 2 म्हणजे बाल्कनी आणि असं वगैरे, तर ते मी म्हणतेच आहे. मग मला एवढंच विचारत होतं. मी निघते आता, कारण आमचं सिनियर सिटीजनचं गेट टुगेदर असतं दर शनिवारी. सो ओके, ठीक. थँक्यू. पुढच्या सेशनमध्ये भेटूया. नक्की नक्की. थँक्यू. थँक्यू. बाय बाय. स्नेहल मॅडम. स्नेहल मॅडम अनम्यूट करा. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम. धन्यवाद रेकी आणि धन्यवाद. तुमचं सेशन खूप छान झालं, म्हणजे खूप 10 दिवस कसे गेले कळालं नाही. ऍक्च्युली हे सेशन मी माझ्या मैत्रिणीमुळे जॉईन केलं. ती माझी स्कूलची फ्रेंड आहे, तिने जबरदस्तीने सांगितलं की जॉईनच कर. आता सध्या मी सौदी अरेबियाला, पण मी इकडे ना असं एकटी एकटी राहून असं हे झाली होती. म्हणजे इंजिनिअरिंग झाले तरी पण मी असं काही करायचं नाही. आता काय मुलगा आहे इकडं, सेटल व्हायचं निवांत. मुलाचा छोटा मुलगा आहे, त्याचंच बघत होते, त्याचं चाललं होतं. पण आता 10 दिवस सेशन केलेत ना, आता परत ते स्पिरिट आले की आता करायला हवं. आणि सेकंड डेला जे तुम्ही सांगितलं ना की लिस्ट बनवा, की त्यामध्ये बघा, तर त्यामध्ये लिटरली मी लास्ट लेवलला स्वतःसाठी लिहिलं होतं. पण आता खरंच ते 10 दिवसात असं एवढं चेंज झाली मी की मला स्वतःला आता काहीतरी करणं गरजेचं आहे असं वाटायला लागलं. तर त्यासाठी थँक्यू म्हणायचं होतं तुम्हाला, बाकी काही नाही. थँक्यू. वर्षा मॅडम. हॅलो मॅम. ते तुम्ही येलो पेज वर जे लिहायला लावलं, तर SYES लिहायचं की एसचं सिम्बॉल काढायचं आपल्याला? येस, YES, येस. हो, तोच लिहायचा आणि रोज 21 वेळा रोज लिहायचं ते. 21 वेळा लिहायचं. पण ट्रस्ट ठेवा बरं, नुसतं लिहून नाही. नाही तर हो ते ना. म्हणे ना, पोथी पढ़कर पंडित कोई हो नाही सकता ना. त्याच्यामुळे आपल्याला ट्रस्ट ठेवावा लागेल त्याच्यावर. नसं मॅडमनी म्हटलं की मी अफर्मेशन देते, तर तसं नसतं. वरवर अफर्मेशन नका देऊ, डेफनेस त्याच्यात विश्वास आला पाहिजे. ओके मॅम, थँक्यू. चला, थँक्यू. सुमन मॅडम. नमस्कार मॅडम. हा, सुमन मॅडम मॅडम बोला. नमस्कार. नमस्कार. आवाज नाही येत आहे मॅडम. येतोय येतोय आवाज, बोला. मॅडम नमस्कार, आवाज येत आहे का? नमस्कार. येतोय येतोय. खूप खूप धन्यवाद तुम्हाला मॅडम. मला पण कोणतरी सांगितलं, तर मी दुसऱ्या दिवशी तुमचा क्लास जॉईन केला. तर मला हेच विचारायचं होतं की मला खूप हे आहे गुडघ्याला, मला ऑर्थरायटिस आहे आणि ऑपरेशन सांगितलं आहे.
आणि मी 20 वर्षापासून शुगर पेशंट डायबेटिक आहे. हे मेडिसिन जे मी घेते त्याला कसं अफर्मेशन देऊ हेच मला विचारायचं होतं मॅडम तुम्हाला. लेवल वनच्या याच्यात सांगितलं तर हे थँक्स टू अफर्मेशन रेकी. कसं द्यायचं जे बघा, माझ्या लेवल वन मेडिसिनला? नुसार थँक्स टू रेकी औषधांना जायचं, ह्या औषधांनी मला संपूर्ण स्वास्थ्याला प्राप्त झालेलं आहे असं अफर्मेशन द्यायचं. ठीक आहे. लेवलला जॉईन केलं तेव्हा तुमच्याशी भेट होईल है ना. हो हो. बघते, विचार करते मी आता. थँक्यू रेकी, तुम्हाला पण थँक्यू, खूप चला, खूप थँक्यू धन्यवाद. थँक्यू. वर्षा चौधरी मॅडम. नमस्कार मॅम. नमस्कार, बोला. मॅम, सगळ्यात पहिले तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. आणि मला नेक्स्ट लेवलला पण घ्यायची ऍडमिशन. मी मागे पण तुम्हाला म्हटली होती, पण माझा फायनान्शियल प्रॉब्लेम मी घेतली नाही. मला तुम्हाला हे विचारायचं की जे आपण सेवन चक्राची प्रॅक्टिस करतो त्यावेळेस आपल्या जेव्हा लेडीज प्रॉब्लेम येतो त्यावेळेस आपण केलं केलं तर चालेल का? चालतं. रेकीमध्ये खाण्यापिण्याचं बंधन नाही आहे, त्याच्यानंतर आंघोळीचं बंधन नाही आहे, किंवा महिलांच्या अडचणीचं बंधन नाही आहे. कारण तेव्हाच आणि तर मला आपल्याला काही जास्ती दुखतं, तर तेव्हाच आपल्याला रेकीला म्हणजे एनर्जीची गरज असते. हा, त्यामुळेच मला थोडासा प्रश्न होता की आपण कारण की काल पण मी ते केले होते, प्रॅक्टिस चालू आहे कधीची, पण मला थोडंसं त्या बॅक पेन वाटत होतं. ते का बरं असावं? मॅडम, कसं आहे, आपले जे ब्लॉकेजेस असतात सुरुवातीला, होमिओपॅथी औषध कसं कधी कधी थोडा त्रास वाढतो की नाही होमिओपॅथी औषधाने, अगदी त्याच पद्धतीने कधी कधी रेकीची प्रॅक्टिस करताना तात्पुरता त्रास वाढतो आणि नंतर एकदम हिलिंग वाटतं, म्हणजे हात जड होणं किंवा पाठीत अचानक पेन तयार होणं. हा हा कारण जे आपले प्रॉब्लेम्स असतात त्याचं रूट तिथे त्या पोर्शन मध्ये असते आणि त्याला कधी धक्का लागले नसतं. आता बघा, संत पाणी पडलेलं आहे आणि त्याच्यात हा दगड टाकला की त्याच्यात जसे वलय निर्माण होतात, अगदी त्याच हा पद्धतीने हिलिंग डीप लेवलवर होत असते. जेव्हा तुम्ही हात ठेवता तर डीप लेवलवर, मग त्याचा रूट कॉज जर दुसऱ्या प्रॉब्लेममुळे असेल, म्हणजे आपण हम्म जसं नळाचं ब्लॉकेजेस एका ठिकाणी आहे आणि आपण भलत्या ठिकाणी हिलिंग करतो, तर ते पोचतं ना तिथे, तर मग त्या हम्म हिलिंगच्या ऊर्जा तिथे जाणवतात, मग तो पेन काही वेळ वाढतो आणि मग कमी होऊन जातो. हो. आणि मला हे अजून एक विचारायचं आहे की आध्यात्मिक मध्ये आपण डेव्हलप करू शकतो ना मॅम अजून याच्यामध्ये? बिलकुल, ही स्पिरिच्युअलच एनर्जी आहे ना. हा, त्याच्यामुळे आणि काही मंत्र जाप मध्ये आपल्याला काही अडचण नाही राहत ना मग? मी स्वतः गुरु केलेला आहे, असं काहीच बंधन नाहीये. नाही ना. थँक्यू मॅम सो मच. आणि मी नेक्स्ट लेवलला तुमच्याकडे येते, मला खूप आनंद होते. चला, थँक्यू अँड वेलकम. सुप्रिया मॅडम, बोला. बोला मॅडम. सुप्रिया मॅडम, माईक परत बंद केला तुम्ही. बोला, माईक ऑन करा. हॅलो. हॅलो. प्रॅक्टिस कशी करायची याच्यासाठी कालचं रेकॉर्डिंग बघा, कालच्या रेकॉर्डिंग मध्ये प्रॅक्टिसचा व्हिडिओ टाकलेला आहे. मॅडमचा आवाज येत नाही आहे. सोनावणे मॅडम. ज्योती सोनावणे मॅडम, अनम्यूट करा. योगिता चौधरी. हॅलो, आवाज येतोय मॅम? हा, येतोय, बोला. रेकी म्हणजे काय हे माहित नव्हतं, ते तुमच्यामुळे म्हणजे कळालं, त्यामुळे तुमचे धन्यवाद. असंच तुमच्या सोबत पुढच्या प्रवासाला जॉईन होण्याची खूप इच्छा आहे. म्हणजे मी करणार आहे आणि करायचं पण आहे. ऑल द बेस्ट. दुसऱ्यांसाठी नाही पण स्वतःसाठी करायचं, कारण स्वतः आनंदी राहण्याला नकारात्मक रेकी विचार. खूप मदत करते, की हो वर्तमानातल्या क्षणांमध्ये आपण जो बी क्षण आहे हो, त्या परिस्थितीत. तुमच्याशी म्हणजे आता बोलताना सुद्धा अंगाला काटा येतोय, म्हणजे असं की जॉईन होऊन स्वतःसाठी तरी नकारात्मक जे विचार मनात, म्हणजे जेवढं मी अगोदर पॉझिटिव्ह असायची ना, ते नंतर काही ह्या पिरियड मध्ये खूप असं निगेटिव्ह झाली होती, की नाही हा आपल्या सोबतच का किंवा काय असं. पण मग असं नाही का, कुठून तरी असा मार्ग भेटला की बघितलं की रेकीचा हा सेशन म्हणजे 10 दिवसांचा. म्हटलं काय असते रेकी, म्हणजे ते तरी बघावं. मग ते त्यामुळे तुमच्यामुळे कळालं की काय म्हणून. आणि तुमच्यासोबत पुढच्या प्रवासाला पण जॉईन व्हायचंय. एक प्रश्न विचारायचा आहे, म्हणजे
याला रेकीला संमोहन असं पण म्हणतात का? नाही, म्हणता रेकीचा येईल मी का? जेव्हा रेकी काय आहे सांगितलं तेव्हा सांगितलं तर कुठली अंधश्रद्धा किंवा संमोहन याच्याशी रेकीचा काही संबंध नाहीये. ओके. आणि मग मॅम तुमचे ते सप्तचक्रावर ध्यान आपण करतो, तर तुमचं ऑडिओ वगैरे असं आहे का की ते आहे ना. ऐकून आपण करू शकतो? जो मी आता त्या दिवशी घेतला ना ते ऑडिओ ऐकू करतात. परवाच्या सेशनला जे मेडिटेशन घेतलं आणि लेवल 1 मध्ये तुम्ही आल्यावर माझे मेडिटेशनचे व्हिडिओ ऑडिओ तुम्हाला वेगळे मिळतात प्रॅक्टिस ओके. करण्यासाठी. हो, थँक्यू मॅम. ठीक आहे. ओके, थँक्यू. कल्पना मॅडम बोला. धन्यवाद मॅडम, तुम्ही 10 दिवस खूप छान शिकवलं आणि निस्वार्थपणाने तुमचं शिकवण्यात आहे. ते मी बघितलं. आणि दुसरी गोष्ट कसं की तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा आणि नमस्कार. आणि तुम्ही जे ते सांगितलं ना काउंट आणि ते सिम्बॉल सांगितले काढायला, तर सिम्बॉल कुठल्या डायरेक्शननी म्हणजे काढायचे? आपल्या डायरेक्शननी काढायचे ना? काउंट आपल्याला म्हणायचं आहे म्हणजे इथे, तुम्ही एक COUNT काउंट असं लिहायचं आहे फक्त इथे. अच्छा, हे आणि ते चॅन्टिंग तुम्ही सिम्बॉल येलो सांगितले पेजवर जर होते. करत असाल ना तर ते तुम्ही रोज 108 वेळा पण लिहू शकता. हा, नाही, ते जे झिबो सिम्बॉल सांगितले होते ना, हा, तर लेफ्ट बॉडी पार्टवर तुम्ही काढू शकता. इथे कुठल्या डायरेक्शनला? कारण तुम्ही त्या दिवशी एक उदाहरण दिलं, कोणीतरी गोंदलेलं म्हणून सांगितलं, ते उलट्या तसे डायरेक्शननी ते होतं. आहेत ना मॅडम, तसेच तुम्हाला ड्रॉ करायचे आहेत. हा, त्याचे जे डिरेक्शन त्या अच्छा, चित्रामध्ये म्हणजे दिलेले आपल्या आहेत तसे. आपल्या हो, म्हणजे जसं आपल्या पेपरवर डायरेक्शननी जसं काढाल तसं हातावर असं. काढायचं आहे. अच्छा, अच्छा, हा, ठीक आहे, ठीक आहे. तिचा डिरेक्शन म्हणजे असा पलटला थँक्यू तो मॅडम. सिम्बॉल काढताना. अच्छा, अच्छा, हा, 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 ठीक बरोबर. आहे. ते ओके. कन्फ्युजन होत होतं. नाही नाही, ते बरोबर. तिने अच्छा, काढताना अच्छा. फोटो असं थँक्यू टिल्ट मॅडम. जे चेंज झाली, डिरेक्शन चेंज झाली होती ती. ठीक आहे. हा, अच्छा. ओके, श्वेता मॅडम अनम्यूट करा. श्वेता मॅडम अनम्यूट करा. हा, बोला. आवाज येतोय? हा, येतोय येतोय. ऍक्च्युली सांगायचं होतं म्हणजे मेंटली, फिजिकली आणि फायनान्शियली तिन्ही याने खूप त्रास होतोय. पण एवढा अनुभव असा काही नाही आलाय. पण आधी कसं ज्या वेळेला मी म्हणजे रेकी करायला घ्यायची ना, त्यावेळेला हातात ते मध्ये जो अ, अ, जे मॅग्नेटिक फिलिंग व्हायचा, ते एकदम सुरुवातीला जास्त व्हायचं. पण आता काही दिवसापासून ते खूप कमी व्हायला लागलंय. सो थोडं असं म्हणजे थोडं बॅड फील होतं की अरे आधी तर एकदम काही एक्सपिरियन्स नसताना एकदम जास्त एनर्जी होती आणि आता डेली करतोय तरी कमी होत आहे. सो तसं नाही ते राहत. थोडं असं. एका फ्रिक्वेन्सीने समजा आता मी माझ्या हेल्थ वर जर हिलिंग करेल तर हळूहळू जशी जशी माझी हेल्थ ठीक होईल तर मग त्यावेळेस जेव्हा ठीक व्हायला येते तर ते व्हायब्रेशन्स कमी व्हायला लागतात. हा विषय असतो तिथे एनर्जी त्या याच्यासाठी. तेच तुम्ही दुसऱ्यांच्या हिलिंगसाठी अफर्मेशन द्या, परत ती ऊर्जा परत ऍक्टिव्हेट होईल. आलंय आणखी लक्षात? ऊर्जा या पद्धतीने चेंज होत असतात. आणखीन एक सांगायचं होतं की मला ते झिबो कॉइन घ्यायचे होते, त्याचे अमाऊंट विचारायची होती तुम्हाला. तुम्ही कॉइन बद्दल सांगितलेलं ना. मॅडम कसं आहे, लेवल 1 मध्ये आम्ही ते चार्ज करून देतो कारण तुम्ही ते स्वतः चार्ज त्या पद्धतीने करू शकत नाही. लेवल 2 आणि 3 मध्ये जे आपण क्रिस्टल थेरपी शिकवतो तर त्याच्यात तुम्हाला प्रॉपर क्रिस्टलचा यूज शिकवला जातो. तर ते चार्ज कसे करायचं, ते मेंटेन कसं करायचं. लोक काय करतात आजकाल इंटरनेटवर खूप सारं दिसतं, मग हे घेऊ दे, फायनान्ससाठी हा स्टोन आहे का, तो घेऊ दे, तो घेऊ दे, तो घेऊ दे, असं करतात. पण ऍक्च्युअल ते आपल्याला सूट होतं की नाही होत हे परीक्षण कसं करायचं हे देखील मी त्या क्लासमध्ये शिकवते की एक्झॅक्ट तुम्हाला सूट होणारा स्टोन कसा निवडायचा. कुठल्या गोष्टीच्या एनर्जीमध्ये तुम्ही अडकले तर काय, प्रॉपर नॉलेज खूप महत्वाचं आहे. तुम्ही जे म्हणता ना की बाबा मला विशेष फरक जाणवत नाही कारण तुम्ही अर्धवट नॉलेज मधनं काम केलेलं असतं. जोपर्यंत मला तुम्ही त्याच्याने असं काही वाईट नाही वाटत, कारण का कधी ना कधी ते एक्सपिरियन्स येणारच. असं नाही की तूप खाल्ल्यावर लगेच रूप आला पाहिजे. मॅडम पण म्हणजे 10% एनर्जीने आपण 100%च हो. अपेक्षा करतो, चूक तिथे होते. हा, हा, म्हणजे तुम्ही काय म्हणून लेवल मग 1च्या 10% ऊर्जाने लाईफ मध्ये सगळ्या पद्धतीचं ट्रान्सफॉर्मेशन होईल. मी वारंवार सांगते की लेवल 1 ही स्वयंशुद्धीकरण कालावधी आहे. इथे आपल्या हो, इंटरनल ब्लॉकेजेस वर आपण काम करतो. तिथे तुम्ही बाह्य हो, जगतातलं डिस्टन्स माझा फायनान्स सुधारला पाहिजे ना, रिलेशन सुधारलं पाहिजे, हे पॉसिबल नाही आहे.
इथे तुम्ही फक्त स्वतःवर वर्क करू शकता 10% एनर्जीने. हा फरक लक्षात घ्या. जे लोक म्हणतात आहे ना की बाबा आम्ही अफर्मेशन देतोय किंवा हिलिंग देतोय, तर त्याचे रिझल्ट ते आहे की तुम्हाला का ऊर्जा, कारण यू आर नॉट 100% परफेक्ट. ठीक आहे, लक्षात येतात बाकीच्यांच्या जे 2 उदाहरणं आता बघितले, कारण मला सगळ्यांची नावं सेकंड थर्ड लेवलला लक्षात नाही राहत, जे माझ्याशी कंटिन्यू क्वेश्चन करतात तर ते माहितीये. तर मग सेकंड थर्ड लेवलचे आहेत असं मला कधी कधी वाटतं, पण हे जे लेवल वनचे, कारण जे लोक आहेत सेकंड थर्ड प्रॅक्टिस, त्यांना 100% रिझल्ट येतात पण प्रॅक्टिस केल्यावर. ओके, चला ऑल द बेस्ट. नंदिनी मॅडम बोला. हॅलो, नमस्कार. हा बोला. मला तुम्ही आता 90 दिवसाची जी साधना सांगितली, ती हा साधना कुठली साधना म्हणजे करायची म्हणजे? मॅडम, डेली प्रॅक्टिस काय करायची ते मी कालच्या सेशनमध्ये सांगितलं, तर कालचा व्हिडिओ बघा, त्याच्यात तुम्हाला कळेल सगळं. ठीक आहे. बरं. आणि मला ते हे नाही अजून आले नाहीयेत म्हणजे ते तुमचं पीडीएफ वगैरे. हा ते पाठवले. हा, आणि ते तुम्ही आता जे क्रिस्टल म्हणता ना, रेकी क्रिस्टल सिम्बॉलचं ते, तर त्याचं रेट काय आहे? म्हणजे तुम्ही जे चार्ज करून देणार आहे त्याचा? मॅडम, मी क्रिस्टल माझ्या विद्यार्थ्यांपुरती ठेवते, जे माझ्याकडे सेकंड थर्ड लेवल शिकतात ना. मी असं काय खूप सगळ्यांना विकत बिकत बसत नाही, आणि तेवढा वेळ नसतो माझ्याकडे. तर जे आपले विद्यार्थी सेकंड थर्ड लेवलला राहतात त्यांना ओरिजिनल आणि हिलिंगसाठी जे आवश्यक क्रिस्टल असतात ते मिळावे, तेवढ्याचसाठी आपल्याकडे क्रिस्टलचा सेल होतो. ठीक आहे, ठीक आहे. कारण मी आहे सेकंड लेवलला घेतलेली हा. आहे ऍडमिशन. मग तुम्ही शिका आणि मग त्याचा वापर करा. आता मला जर क्रिस्टल विकायचं असतं, मी सगळ्यांना म्हटलं असतं की माझ्याकडे प्रॉस्पेरिटी कॉईन आहे, तुम्ही एवढा 200 रुपयाचा कॉईन आहे, 100 रुपये कुरिअर चार्ज, 300 रुपये पाठवा, घरपोच कॉईन भेटून जाईल. जर मला सेलच करायचा असता, मी कुठल्या तरी माध्यमातून तुमच्याकडनं पैसा गोळा केला असता, पण नाही करायचा आहे तो. ठीक आहे. नाही, ठीक. ठीक आहे, ठीक आहे. थँक्यू. ओके, चला, थँक्यू. 100 लोकांनी तर आरामात ऑर्डर टाकली असती आज, बरोबर की नाही? जर मी म्हटलं असतं, आज जवळपास 250 लोक होते, म्हटलं असतं की आपल्याकडे 300 रुपयात चार्ज केलेला प्रॉस्पेरिटी कॉईन अवेलेबल आहे. जर तुम्हाला मागे तर मी फ्री ऑफ कॉस्ट पाठवले, 100 रुपये फक्त कुरिअर चार्ज घेतले, कॉईन मी माझ्याकडनं पाठवले. यावेळेस असं जरी म्हटलं असतं की 200 रुपयाचं प्रॉस्पेरिटी कॉईन आहे, 100 रुपये कुरिअर चार्ज आहे, ज्यांना पाहिजे त्यांनी मागवा, 100 कॉईन तरी माझी सेल केले असते की नाही. पण काय करायचं आहे त्याचं, कारण तुम्हाला त्याचं प्रॉपर नॉलेज असणं गरजेचं आहे. बोला वैभवी पाटील मॅडम, काय म्हणताय? अनम्यूट करा, माईक ऑन करा, बोला. नमस्ते मॅडम. नमस्कार. मॅडम, मला प्रश्न असा होता की माझा मुलगा सध्या 12वीत आहे. तर तो सध्या खूप म्हणजे शिक्षणात तो हुशार आहे. 10th ला तो 96% वर होता, पण आता 12th मध्ये आहे तो. पण तो आता खूप दुर्लक्ष करतोय अभ्यासाच्या बाबतीत. डिस्टन्स तर सिलिंग मला समजा करावं त्याच्या लागेल. डिस्टन्स सिलिंगने हा तुम्ही, पॉझिटिव्ह अफर्मेशन कसे म्हणजे द्यायचे? मॅडम, नुसतं अफर्मेशननी काम तुम्ही लेवल 1च्या भरोशावर करू शकत नाही, मी वारंवार सांगते. त्याला डिस्टन्स ओके. हिलिंग करावं लागेल, प्रॉपर त्याचं अमॅथिस्टचं हिलिंग ग्रीड लावावं लागेल. माझ्या मुलाला 9th आणि मध्ये 61% भेटले होते, आणि 10th मध्ये त्याचं 90 करण्यासाठी त्याला जे हिलिंग द्यावं लागलं ते लेवल 1 मध्ये पॉसिबल नाही आहे. त्याच्यासाठी आपल्याला मास्टर हिलर बनावं लागतं. ओके. ऍडमिशन आता घेणार आहे. आणि दुसरी गोष्ट, माझी मुलगी एमबीबीएसच्या फर्स्ट इयरला आहे. पण ती आता कसं, तिचं एक्झाम आली का ती खूप अशी डिप्रेस होते, अशी खूपच स्टडी तिची खूप असते, पण तिला एक मनाला असं वाटते का मी कुठे स्लो होते का, असं तिला कॉन्फिडन्स सारखं जातं. वाढवण्यासाठी टायगर आय हा खूप बेस्ट स्टोन आहे. टायगर आयचं ब्रासलेट धारण केल्याने कॉन्फिडन्स मुलांचा अभ्यासातला खूप वाढतो. ओके. ओके, ठीक आहे. चालेल. मी आता सेकंड लेवलला ऍडमिशन घेते. पण तुमच्याशी माझं बोलणं होऊ शकतं का त्यावेळेस? मॅडम, 12 ते 1च्या दरम्यान तुम्ही बोलू शकता माझ्यासोबत. ओके, ठीक आहे. थँक्यू मॅम. ओके, गुरुपौर्णिमा. थँक्यू, थँक्यू. हा, वजे मॅडम बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार, मला माझा अनुभव शेअर करायचा आहे. बोला. जे सुनेच्या शाळेसाठी मी बोलले होते ना, तेव्हा तुम्ही मला सांगितलं होतं डिस्टन्स हिलिंगचं हे केलेलं. तर त्याचा रिझल्ट असा आलाय की ते ट्रस्टी मेंबर्स कधीच शाळेत येत नव्हते, ते यायला लागले. आणि ज्या ट्रस्टी मॅडम होत्या त्या कधीच शिक्षकांशी एकत्र येऊन बोलल्या नाही, त्या कालपासून शाळेत येऊन सगळ्यांशी पर्सनली भेटल्या की चला, काय चाललंय, कसं चाललंय. तर हे मला हिलिंग किती दिवस करावं लागेल? 90 दिवस. नाही त्यांना. त्यांना 90 डेज तुम्ही ते कंटिन्यू हिलिंग चालू करा.
तर तुम्हाला तो रिझल्ट जो हा, अपेक्षित आहे तो येऊन जाईल तुम्हाला. पण आता खूप पॉझिटिव्ह रिझल्ट आलेला आहे. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. अथर्व, अनम्यूट करा. पद्मजा मॅडम, तेच आहे का जे आलं? नमस्कार मैडम। हाँ बोला. हाँ, मैं एक्चुअली बोलने में भी मुझे हिचकिचाहट होती है थोड़ा, लोगों के सामने लोगों से बात करने के लिए भी हिचकिचाहट ओके होती ओके, है। बोलिए बोलिए. और सेवन चक्रास में मेरे हार्ट चक्र से मूल चक्र तक वाइब्रेशंस हो रहे बहुत। आई एम फीलिंग दैट वाइब्रेशंस। ओके. थ्रोट अब यहाँ पे नहीं आया है, नीचे तक आया हुआ है। और मैं सेकंड लेवल का भी करना चाहती हूँ। अ, ये मुझे कम्युनिकेशन करने में थोड़ा प्रॉब्लम है। ओके, कोई बात नहीं मैडम, ठीक है, ओके, हो थैंक जाएगा. यू। ओके, थैंक यू. सीमा मॅडम, अनम्यूट करा. मला सेकंड लेवलचं करायचं आहे. पण जे 7 चक्रांना आपण जेव्हा हिलिंग देतो ना, तेव्हा प्रत्येक चक्राला आपण टच करूनच करावं लागेल ना? हा, प्रत्येक चक्राला टच करून लेव्हल 1 मध्ये, सेकंड तीन लेव्हल मध्ये तर आपण डिस्टन्सनी करू शकतो या सगळ्या गोष्टी. नाही म्हणजे सुरुवातीला 21 दिवस आपल्याला प्रॅक्टिस करावी लागते ना त्यासाठी. हा, 21 दिवस आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. आणि पण सोबत सोबतच ती प्रॅक्टिस होते, कारण मेन प्रॅक्टिस जी आपल्याला लाईफ टाइम करायची आहे ती, जर तुम्ही हा, पुढच्या लेवलला येत असाल तर मास्टर लेवलच्या 100% ऊर्जांनीच आपल्याला लाईफ टाइम पुढची प्रॅक्टिस करायची आहे. पण मग 3-3 मिनिटं असा हात असं प्रत्येक चक्रावर असं हे ठेवून तो दुखत असेल ना असं मॅडम, झोपू नाही करता येते. आणि तेच ओके तर म्हटलं, सेकंड लेवल मध्ये प्रत्येक बॉडी पार्टवर हात ठेवायची गरज नाहीये, आपल्याला आपोआप प्रॅक्टिस व्यवस्थित करता येते. ओके, तेच मला जरा विचारायचं होतं कारण माझा ऑलरेडी शोल्डर पेन आहे. मग मी म्हटलं की 3-3 मिनिटं असं कसं पकडता येईल. हा हा, नाही नाही, लेटून पण आपण प्रॅक्टिस करू शकतो. आता बघा, दिवसभर माझं खूप बिझी जातं आणि ओके. नाही, सगळ्यात जास्त मी या थ्रोट चक्राचाच उपयोग करत असते. तर झोपताना माझ्या बिलकुल रेकीला कॉल केला, सगळे सिम्बॉल टाकले जे सेकंड थर्ड लेवलचे असतात, आणि दोन्ही हात असे ठेवले की सकाळपर्यंत तो परत रिॲक्टिव्ह होऊन जातो, आणि परत सकाळपासून चालू मग. आणि मग ते किती म्हणजे सकाळी केलं तर चालतं का रात्रीच हिलिंग करावं केव्हाही लागतं? करता येतं. केव्हाही करता येतं ना? हिलिंग केव्हा, फक्त टेलिपॅथिक हिलिंग जे असतं ना, ते हा, आपण पहाटे सांगतो किंवा व्यक्ती झोपलेला असताना सांगतो. ओके, ठीक. ठीक आहे, मला करायचंय. ओके, चला ठीक. थँक्यू मॅडम. थँक्यू. सुप्रिया मॅडम, बोला. बोला मॅडम, पटकन. हा, नमस्कार मॅडम. हा बोला. आपल्याला ते येलो पेजेसच्या बुक कुठे मिळेल? मॅडम, आता ते तुम्हाला शोधावं लागेल. पोरांचे प्रोजेक्टचे पेपर असतात, लोक बाइंडिंग करून घेतात किंवा सेंचुरी पेपरचं बुक बनवून घेतात, आणि नाही तर हो, अमेझॉनवर आहे, पण ते खूप महाग आहे. ठीक आहे. बरं. नाही, मला वाटलं स्पेशलाइज असं काय नाही नाही रेकी नाही, ते संदर्भात. आपण बनवून असतात. मॅडम, हा वस्तू विकणं वगैरे हा माझा व्यवसायच नाहीये. नाही 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 नाही, तुमच्याकडे मला बरेच फोन नाही आले, मॅडम तुम्हीच अवेलेबल करून द्या, पण ते काम माझ्याकडे तेवढा वेळ नाहीये, कारण वेगळ्या उद्देशाने काम करायचं आहे. ठीक आहे. नाही नाही नाही, बरं बरं, ठीक आहे ठीक ओके, आहे. ठीक आहे. हा, नंदा मॅडम, अनम्यूट करा. बोला मॅडम. हॅलो. हा बोला. हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार. मॅडम, त्या दिवशी आपलं मेडिटेशन घेतलेलं परवाचं ते थोडं मिस झालं चालू. ते नंतर केलं तरी चालेल का आपण? चालतं चालतं, काही प्रॉब्लेम नाही. हा. आणि मला विचारायचं होतं, जे आपण 7 चक्राचे ऍक्टिव्हिटीज आहेत ना त्या हा, एनर्जी बॉल, ते म्हणजे असं काही ठराविक वेळ आहे का त्याची, नाही, केव्हाही करता येतं. किंवा दिवसातून जनरली जर सकाळी सकाळी किंवा संध्याकाळी टाकलं तर त्याचा इफेक्ट चांगला होतो. सकाळी? हा, आणि सकाळी किंवा 7 संध्याकाळी. चक्राचं? मेडिटेशन केव्हाही करता येतं, पण हा, मेडिटेशन तसं मी सजेस्ट करते की सकाळी 4:30 पासनं जर 10च्या आत केलं, आणि संध्याकाळी 6 ते आपल्या 4 ते 6च्या दरम्यान केलं तरी ओके. खूप रात्री मेडिटेशन करत नका बसू. अच्छा, हा, चालतंय. आणि मला ते हे विचारायचं होतं, जे आपण येलो पेजेस वर 21 टाइम लिहिणार, ते किती दिवस करायचं मॅडम?
येलो पेजेसवर 21 टाइम्स लिहिणार, तर ते तुमची इच्छा पूर्ण होईपर्यंत, आता तुम्ही नेमकी कुठली इच्छा लिहिली आहे, त्या इच्छेत ब्लॉकेजेस किती अच्छा. आहे, याच्यानुसार तुम्हाला ते पूर्ण होण्याचा वेळ लागतो. आणि त्याच्यासोबत रेकीचे सिम्बॉल ऍड केले, हा तर एक उपाय आहे. पण याच्यासोबत जेव्हा तुम्ही रेकीचे सिम्बॉल हं. ऍड करता, तर त्याचा रिझल्ट अजून चांगला येतो. हा, आणि आपण आता जी आता सध्या प्रॅक्टिस म्हणजे करतोय आपण सेवन चक्र ह्याची ना, ते आपण सेकंड लेवल आपण ऍडमिशन घेतल्यानंतर काय म्हणजे काय त्याच्यात प्रॉब्लेम सिम्बॉल नाही ना? टाकून ही सगळी प्रॅक्टिस ऍड होते आणि टेक्निक्स वेगवेगळ्या शिकवल्या हं. जातात, जिथे फास्ट रिझल्ट येतात. हा हा, मग तोपर्यंत आपण ही प्रॅक्टिस ही करत जी राहायची. प्रॅक्टिस तुम्हाला कंटिन्यू करायची आहे, कारण सेशन चालू झाल्यावर कधी अटेंडमेंट व्हायलाच 2-3 दिवस, 2-4-8 दिवस लागतात. ठीक आहे. चालते. हा, ठीक आहे. ओके. हा हा, ठीक आहे. नंदकुमार सर, अनम्यूट करा. धन्यवाद मॅडम. थँक्यू. तुम्ही अगदी ते सोप्या पद्धतीने आम्हाला ते रेकी समजून सांगितलं. मला खरं पहिल्यांदा मला काही इंटरेस्ट नव्हता रेकीमध्ये, निवळ माझ्या बायकोनी सांगितलं म्हणून मी जॉईन झालो. पण नंतर मला त्यात खूपच आता इंटरेस्ट वाटला. पण तुम्ही ती जी 90 दिवसाची जी सांगितली साधनं, ते व्हिडिओ पाठवणार होते आणि PDF तर ग्रुपवर अजूनही आलेलं नाही. पाठवलंय सर. नाही आलेली ग्रुप. कुठल्या ग्रुपवर आहे तुम्ही? ग्रुप नंबर? 10 दिवसाचा ग्रुप आहे. नाही नाही, कुठला ग्रुप नंबर सांगा, ग्रुपला नंबर्स आहेत. 33 नंबर. 33 मध्ये पाठवली आहे. पाठवली आहे आज, ओके मगाशीच पाठवलं तिने, मगाशी सांगितलं क्लास चालू झाल्यावर. ओके ओके, थँक्यू मॅडम. आणि थँक्यू गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू थँक्यू. सोनाली मॅडम बोला. Thank you so much, ma'am. Thanks to you, thanks to the 5 days खूप छान गेले. तसं सगळ्यांना ऍडमिशन घेतलं. त्यांना मला नवीन मुलीसाठी बेसिक स्किल प्रॉब्लेम आणि फाईव्ह फर्स्ट ते आवाज सेकंड आवाज क्लिअर ट्राय येत नाही केलं. मॅडम, आवाज थोडा क्लिअर येत नाहीये. मला मुलासाठी मॅथ्स स्किलचा काही इश्यू आहे आणि डोळ्याचे प्रॉब्लेम्स काय असेल. क्लिअर आवाज नाही येत आहे तुमचा. आता येतो. मी ऐकायचा प्रयत्न करते, बघा. मला डोळ्याचा प्रॉब्लेम आहे, स्किनचा प्रॉब्लेम आहे. हा हा. सेकंड लेवलमध्ये ते आपण डिस्टन्स सांगायचं हिलिंगने कसं आपण करायचं. कव्हर करण्याचा नक्की प्रयत्न करू शकतो. ओके, थँक्यू. लाड मॅडम बोला. येस, नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. हॅलो. हा बोला मॅडम. हा, माझा क्वेश्चन असा होता की ते जे सिम्बॉल आहेत ना, ते कसे यूज करायचे, आणि जर बेडरूम वगैरे हे करायचं असेल तर ते भिंतीवरती दिशा वगैरे त्याला काही आहे का, असं त्याला ह्या दिशा दिशेला दिशा काहीच लागणार? लागत नाही. जिबूचे सिम्बॉल कोणीही कुठेही कसेही यूज करू शकतात, आणि कसे यूज करायचे ते कालच्या सेशन मध्ये शिकवलेलं आहे, तर कालचा व्हिडिओ एकदा अवश्य बघा. ओके. आणि दुसरं अजून एक विचारायचं होतं की माझी एक फ्रेंड आहे, तिचं आता दुसऱ्यांदा मिसकॅरेज झालेलं आहे, तर त्यासाठी काय करावं लागेल? मॅडम, फर्स्ट लेवल मध्ये ते पॉसिबल नाहीये. ओके ठीक आहे. ओके, ठीक आहे सर, ओके, थँक्यू. थँक्यू. अथर्व, अनम्यूट करा. हॅलो. हा बोला. हा मॅम, नमस्कार. मी आज नमस्कार. फर्स्ट टाइम जॉईन झालेली आहे. मला लेवल फर्स्ट करायची मॅडम. माझ्या मैत्रिणीने मला सजेस्ट केलेलं ऍक्च्युली. मला लेवल फर्स्ट पासून जॉईन करायचं आहे. तर मॅडम, तुम्ही तुमच्या मैत्रिणीकडनं आमचा नंबर मागा, आणि हा, लेवल 1 करायचं आहे तर ते तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल, ग्रुपची लिंक तुम्हाला ते पाठवलं जाईल. ठीक आहे. ओके ओके ओके. ओके, थँक्यू. थँक्यू. रोहिणी मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी फर्स्ट सेकंड थर्ड तिन्ही पण लेवल केले आहे, पण त्या कंटिन्यू झाल्या नाही. कारण माझी म्हणजे मी स्वतः वेलनेस कोच आहे, तर माझी कधी मीटिंग राहायची किंवा मग बॅच राहायची त्याच्यामुळे. तर आता मला फक्त हे एवढं विचारायचं की म्हणजे मला पिरियडचा खूप खूप जास्त त्रास होतो. म्हणजे मी 3 दिवस काहीच नाही करू शकत. ते सोनोग्राफी वगैरे केली पण त्यात काहीच निघालं नाहीये.
तर त्याच्यासाठी सांगाल मॅडम काहीतरी सोल्युशन, म्हणजे नेमकं काय करायला पाहिजे. नेक्स्ट आणि मध्ये तुम्ही हे करा किंवा 12 ते 1च्या दरम्यान मला कॉल करा, तर तुमच्या सिम्बॉल्स नुसार मी तुम्हाला गाईड करेल. ओके. आणि मॅडम तेच तुम्ही म्हटलेलं म्हणजे कुठे एक दिवसही जरी बाहेर गेली तर इव्हिनिंग पर्यंत म्हणजे दिवसभर ठीक आहे निघून जातो, पण आल्यानंतर आहे ना म्हणजे इतकं डोकं ठणकायला लागते की म्हणजे मी काहीच नाही करू शकत. म्हणजे एक दिवसाचा प्रवास मला खूप भारी जातो. तर तेच तुम्ही जे सांगितलं होतं की म्हणजे एकमेकांचा आवरा मिक्स होतो, म्हणजे लग्नामध्ये गेली आणि घरी आली तर ते खूप त्रास होतो मला. स्वतःच्या प्रोटेक्शन तर साठी तेच. आता बघा, माझ्या हातात मी हा. कोणतंच ब्रासलेट दुसरं वापरले नाही, हे तिन्ही ब्रासलेट प्रोटेक्शन साठीच घातलेले आहे. कारण कंटिन्यू माझे बरोबर. अटेंडमेंट चालू होते. मनी रेकी झालं, लेवल 1 झालं, लेवल 2 झालं, हम्म. एंजलचे अटेंडमेंट चालू आहेत, आपलं झालं, तर मग मला माझं प्रोटेक्शनसाठी, तर ते त्याच्यासाठी मग आपल्याला एक्स्ट्रा पॉवरफुल एनर्जी जवळ ठेवावी लागते. ठीक आहे, ओके. आणि प्रोटेक्शन ते वाढवून टायगरचं घ्यायचं. मॅडम हे कॉन्फिडन्स साठी टायगरचं तुम्ही सांगितलं, तर तो म्हणजे ब्रासलेट आहे की काय? मॅडम, ब्रासलेटच ना? तुम्ही लेवल 1, 2, 3 कुठे केली? नाही तुमचंच केलेलं आहे मॅडम, पण पण मग म्हणजे क्रिस्टल खूप थेरपीचं तुम्हाला जर माहितच नाहीये, नाही असं कंटिन्यू केल्याच नाहीये मी मग मागे, करा. म्हणजे झालं. ते केल्या तर तुम्हाला सगळे सोल्युशन भेटतील. त्याच्यात मी इतकं डीप मध्ये दिलंय. नाही लाईव्ह अटेंड करतायत तर आपण व्हिडिओ सपोर्ट देतो ना मॅडम, तो इथं बघा. हम्म. अट्युनमेंटच जर तुम्ही कंप्लीट केले नाहीये, प्रॅक्टिसच करणार नाही, तर रिझल्ट कुठून येतील? बरोबर की नाही? फक्त मला पैसे दिल्याने बदल होणार नाहीये. सांगितलेल्या गोष्टी प्रॅक्टिसमध्ये आणणंही गरजेचं आहे ना. मी तर माझा लाईफ टाईम ऍक्सेस दिलेला आहे, मी कंटिन्यू बॅचेस घेते, ते पण तुमच्याकडनं एफर्ट्सची गरज आहे ना. हो. बरोबर आहे? हो मॅडम. चालेल. ते आणि साठी जो कॉइन सांगितलाय तुम्ही, तर तो कसा काय म्हणजे पाहिजे नाही, मला. पहिले पाहिजे नाही, पहिले क्लासला या, क्रिस्टल थेरपी शिका ना, मग कॉईन मागा, मग मागवा ओके ते. ठीक. तसं काहीच मॅडम, चालेल कसं चालेल. आपल्याला नॉलेज नाही आहे आणि आपण फक्त वस्तू जमा करतो, त्याला अर्थ नाही राहत. आपल्याकडे तर फॅसिलिटी आहे, क्रिस्टल थेरपी प्रॉपर शिकून घ्या. कोणता क्रिस्टल कशासाठी आहे, कसा वापरायचा, सगळं डिटेलमध्ये सांगते मी. ठीक आहे चालेल. ठीक आहे. थँक्यू सो मच. ओके, चला. दिनेश जाधव सर बोला. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार. हा, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. आवाज येतो मॅडम? येतोय येतोय, बोला. ओके. ऍक्च्युली मला सगळे क्लासेस अटेंड करायला नाही जमले, पण काही व्हिडिओज मी बघतोय तुमचे. आणि महत्वाचं म्हणजे आपण जी अचिव्हमेंट घेतली आहे 7 वाजता ती, हं. तर ह्याची काय टाइम पिरियड असतो का, कसं काय आहे? जे सेकंड लेवल आपण ऍडमिशन घेताना परत अचिव्हमेंट घ्यावी लागते डबल? नाही, सेकंड जर तुम्ही लेवल 1 ची अटेंडमेंट घेतली आहे, तर सेकंड लेवलची वेगळी हो. अटेंडमेंट होते, मास्टर लेवलची वेगळी अटेंडमेंट होते. ओके. ठीक आहे. आणि जर तुमची लेवल 1 अच्छा. ची चाललेली नसते, तर मग सेकंड लेवलच्या शक्तिपाताच्या आधी पहिले लेवल 1 ची अटेंडमेंट कंप्लीट करून घ्यावी लागते. ओके, म्हणजे 3 वेगवेगळे अचिव्हमेंट आहेत का? 3 वेगवेगळे अटेंडमेंट असतात. नाही, ग्रँड मास्टरची वेगळी आहे, 4थी आणि 5वीचं अजून एक वेगळं असतं. ओके ओके ओके. चालेल, ठीक काय आहे. हरकत नाही. थँक्यू मॅडम. ओके, चला, थँक्यू. रंजना मॅडम बोला. रंजना मॅडम अनम्यूट करा. रंजना MS. रंजना मॅडम अनम्यूट करा. रंजना मॅडम काही माईक ऑन करत नाही या. सोनाली मॅडम बोला. चॅटमध्ये विचारलं मला पण आला प्रश्न की गेलेल्या पेजेसचे जे आपण लिहून आहोत ते पेजेसचे घेऊन आहोत या बुक्स तुमचे आवाज बायोमेट्रिक आवाज आवाज चालेल. हा बोला. ते आपण गेलेल्या पेजेसचे जे बुक बायोमेट्रिक भरली तर त्याच्यानंतर मग तिथे बुकचा काय काही करायचं नाही, तिला त्याच्यात पाण्यात प्रवाहित करू शकतो आपण. विश कंप्लीट झाल्यावर, विश कंप्लीट होईपर्यंत ठेवायचं, लिहून जमा करायचे, मग एक 6 1 महिने वर्षभरात मग त्याचं हे करायचं. ठीक आहे. ठीक आहे. ओके. जानवी, सगळ्या ग्रुपवर PDF आणि व्हिडिओ पाठवशील. चला, आता माझ्या स्क्रीनवर कोणाचेच हँडरेज नाही आहे. अजून कोणाचे काही प्रश्न उरले आहेत का? इलेक्ट्रॉनिकली एकही हँडरेज माझ्या स्क्रीनवर नाही आहे. एक आलेला आहे आता. अपर्णा बोला मॅडम. अपर्णा मॅडम अनम्यूट करा. अश्विनी मॅडम अनम्यूट करा. माईक माईक ऑन करा. अपर्णा मॅडम माईक ऑन करा.
अपर्णा मॅडम माईक ऑन करा. हा बोला. येतोय का आवाज? हा आता येतोय, ते बोला. मॅडम आहे आता सेकंड लेवल आवाज आवाज तर तो खूप त्रास देतो. मुलगा आवाज माझा आवाज आता. आवाज कटतोय तुमचा. हॅलो, हा येतोय बोला. का आवाज? आवाज ब्रेक होतोय मॅडम. माझा मुलगा आहे मॅडम आता सेकंडला. तर तो खूप त्रास देतो, हट्टीपणा करतो आणि अभ्यासात सुद्धा डिस्टन्स हिलिंगने आपण त्याचा म्हणजे त्याचं हट्टीपणा कमी करू कॉन्सन्ट्रेशन. शकतो. सेकंड लेवलच्या डिस्टन्स हिलिंगने आपण हट्टीपणा कमी करू शकतो. झालंय मॅडम माझं, मला फक्त ते म्हणजे कसं प्रोसेस झालंय माझं सेकंड थर्ड लेवल. आणि मी क्रिस्टल म्हणजे ऑर्डर साठी पण थोडस विचारणा केली होती. हा तर मॅडम त्यासाठी थोडस सोमवारी फायनान्शियल. सोमवारी कॉल करा, 12 ते 1च्या दरम्यान मी गाईड करते. ठीक आहे मॅडम, ठीक आहे. कोणत्या नंबरवर कॉल करायचा? जो तुम्हाला आता जो पेमेंटसाठी दिलाय ना 7350246653, जो ऍडमिशनच्या वेळेस तुम्ही केलेला ना त्याच नंबरवर कॉल करा. ठीक आहे. ठीक आहे चालेल. ओके. अनघा मॅडम. मॅडम गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू थँक्यू. 10 दिवसाचं सेशन अतिशय छान झालं आणि मला खूप पॉझिटिव्ह एनर्जी आल्यासारखी वाटते. तुमचे प्रेरणास्थान अतिशय महत्वाचे आहे माझ्यासाठी आणि पुढचं शिकण्याची खूप इच्छा आहे. थँक्यू सो मच. थँक्यू अँड ऑल द बेस्ट. प्रमिला गुजर मॅडम बोला. काय म्हणताय? माईक माईक ऑन करा. आवाज येत नाही मॅडम, माईक ऑन करा प्रमिला मॅडम. हा बोला. होत नाहीये. झालं झालं बोला. हा हॅलो. हा 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 मॅडम, मी 1.5 वर्षापूर्वी तुमच्याकडे ही सेकंड लेवल केलेली होती आणि मला त्याचा खूप चांगला अनुभव आला. म्हणजे तुमची आत्ताची पण मी 10 दिवसाची पण केलेली आहे आणि खूप छान रिझल्ट आहे. मी माझ्या मिस्टरांच्या तब्येतीसाठी केलेली होती. म्हणजे त्यांचं वजन आता एज त्यांचं 66 आहे, त्याप्रमाणे त्यांचं वजन काही वाढणार नाही ह्या वयात. पण मला असं वाटत होतं की वजन कमी आहे. पण आम्ही सगळे चेक केलं, रिपोर्ट एकदम नॉर्मल आणि छान आहेत. त्यांची तब्येत पण खूप चांगली आहे आणि आम्ही दोघंही पॉझिटिव्ह आहोत. म्हणजे काही प्रॉब्लेम काही नाही आला. मला याच्या आधी पण नव्हता आला, पण तुमच्या अटेंड केल्यानंतर अजून छान वाटायला लागले. हे मला सांगायचं होतं 2 दिवसापासून. चला म्हणजे थँक्यू. सगळं सगळं आहे भरभरून. मी आता माझ्या मुलाकडे जर्मनीला आहे. जेव्हा मी मागच्या वर्षी तुमचं केलं होतं तेव्हा मी US ला होते. तसं तर आम्ही दोघं इंडियात असतो, पण खूप छान मुलं बाळं नातवंड आता सगळे आम्ही एकत्र आहो. मुलगी पण इथं आलेली आहे US वरून आणि खूप भरभरून सगळं मिळालेलं आहे आणि असंच कायम चालू राहावं हीच इच्छा. मला जेव्हा वाटेल तेव्हा मी तुमचं कायम 10 दिवसाचं सेशन बघत असे, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा. मी पण इंडियात बिझी असते. माझं शॉप आहे. 6 महिने माझं शॉप बंद होतं. मी विश बॉक्स मध्ये माझी विश लिहिलेली होती. त्याच्यानंतर माझं शॉप व्यवस्थित रेग्युलर चालू झालं. आताही 3 महिने बंद आहे. मी त्याची काळजी करत नाही. आर्थिक सगळं व्यवस्थित आहे तर कशाला काळजी करायची. कधी कुठल्याही गोष्टीचा आनंद आपल्या मानण्यावर असतो शेवटी. पण खूप छान आहे. म्हणजे आधीही मी छान होते, तुमचं सेशन बघूनही छान आहे. मी रोज स्वतःला पण मी म्हणत असते मी खुश आहे, मस्त आहे. माझे मिस्टर मुलं बाळ सगळं व्यवस्थित आहे छान आणि छान खूप छान. व्यवस्थित राहणार आहे. हे जास्त महत्वाचं आहे. छान. आणि जेव्हा माझी सून अमरावतीची आहे, जेव्हा मी अमरावतीला कधी येईन तेव्हा मी तुम्हाला नक्की भेटेन. नक्की नक्की खूप भेट. छान वाटतं. म्हणजे मी याच्या आधी तुम्हाला मी म्हंटल होतं की की जी तुमच्याकडे जी कला आहे ती खूप महत्वाची आहे. ती बोलण्याची तुमची जी दुसऱ्या व्यक्तीला तुम्ही प्रेझेंट कसं करता किंवा इमोशनल, हे जास्त महत्वाचं आहे. आता गरज आहे ह्या वयाला किंवा सगळ्यांना याची गरज आहे. सगळे आता तरुण पिढी सुद्धा टेन्शन मधून जातीये. ह्या सेशनची ह्या रेकीची गरजच आहे सगळ्यांना.
खूप छान वाटतंय, खूप छान काम करताय तुम्ही, मस्त एकदम. Okay, मी बिझी असते, मला आणि बिझी असलं ना कशात तरी की कशाची आठवण होत नाही, काही नाही. माझी तब्येत कुठलीही गोळी नाही, काही नाही. आता माझं 61 रनिंग आहे, काही प्रॉब्लेम नाही, काही नाही. अशी छान तब्येत राहावी ही मला सांगायचं होतं, बाकी काही नाही. नक्की. जेव्हा जेव्हा मी असं. तुमचं सेशन वेळ मिळेल तेव्हा मी बघत असते आणि बघणार. आणि तुम्ही लाईफ टाईम हे दिलेलं आहे, त्यामुळं मग अजून छान, अजून चांगली गोष्ट आहे. नक्की छान खूप छान आहे. वाटतं तुमचं थँक्यू. म्हणजे ऐकून. हा, खूप छान. थँक्यू. बाय. हा, चालेल. रंजना मॅडम अनम्यूट करा. हॅलो मॅम. हा, बोला. मॅडम, जे आपण डिस्टन्स हिलिंग करतोय ना, तर त्यावेळेला सेवन चक्राची कुठली इमेज घ्यावी? कारण गुगलला एवढ्या सगळ्या इमेज असतात मॅडम, मॅडम, काही कळत नाहीये. ग्रुपवर पाठवलेली आहे, कोणती इमेज घ्यायची ती. बरं, आणखी मॅडम मला एक आणखी गोष्ट सांगायची आहे. माझ्या मुलीला दर महिन्यामध्ये पिरियडला एवढा त्रास होत होता मॅडम. मी कर्मा मेडिटेशन मध्ये तिला हिलिंग केलं मॅडम. यावेळेस तिचे एक्झाम चालू होते, तर मॅडम तिला दुसऱ्या दिवसापासून असं म्हणजे कुठलाच त्रास झालेला नाही मॅडम तिला. तर तिला कंटिन्यू 5 ते 6 दिवस त्रास होत होता. मला इतका आनंद झाला मॅडम, आणि तिचा पेपर पण एवढा छान गेला तेव्हा. छान छान. खूप बरं याच्यावर मला वाटतं मॅडम. अजून माझी एक एक 5-6 वर्षापूर्वीची एक गोष्ट आठवते. माझी एक बेस्ट हम्म. आपल्या अमरावतीत एक माझी एक मैत्रीण राहते, बाजूलाच असते आमच्या. आणि तिच्या हम्म. मुलीचा 10वीचा पेपर होता आणि लास्ट पेपर होता 10चा जॉग्रफीचा. तिला सेम त्रास की ती 4 दिवस झोपूनच असते, इतका पेन होतो की ती पाय उचलू शकत नाही. आणि 10वीचं वर्ष वाया गेलं असतं त्या मुलीचं. मग तिच्या आईने मला सकाळी 9 वाजताच बोलवलं, तेव्हा माझं ट्युशन्स चालायच्या जास्ती. तर मग मी सकाळी गेली, तिला हिलिंग केलं. आणि डिस्टन्स हिलिंगसाठी मी तिचा रुमाल आणला आणि विच बॉक्सवर तिला हिलिंग दिलं. ती पोरगी जेव्हा 2:30 वाजता पेपर देऊन आली घरी, तर अक्षरशः ती तिच्या घरी न जाता माझ्याकडे येऊन मला बिलगली की थँक्यू काकू म्हणे. कारण जी मुलगी 4 दिवस नुसतं झोपून राहते, त्या दिवशी जर तिचा पेपर गेला नसता व्यवस्थित तर तिला फेल व्हायची वेळ आली असती. 91% ती पोरगी 10वीला पास झाली होती. बापरे, डिस्टन्स किती छान. हिलिंग असा फायदा माझ्या होतो. मुलीचा माझ्या मुलीचा बीटेकचा शेवटचा पेपर मॅडम हा. त्याला छान तर खूप अभिनंदन. छान गेला. आणि कितीतरी मी तिला वेळा विचारलं, तुझं दुखतंय का? ती म्हणे नाही मम्मी, माझं काहीच दुखत नाही. एवढं छान वाटलं मॅडम. खूप थँक्यू छान. मॅडम, थँक्यू. चला, थँक्यू. बोला, ऍडमिन नावाने कोण जॉईन झालेले आहे? अनम्यूट करा. ऍडमिन नावाने जॉईन झालेल्या मॅडम अनम्यूट करा. माईक तुम्हाला मी ऑन केलेला आहे. हा, बोला मॅडम. मीच ना. हा, बोला. हा, नमस्कार मॅडम. मला रेकी म्हणजे काय हे तुमच्यामुळे कळलं. मी खूप दिवस अफर्मेशन देत होते आणि स्वामीनाही सांगत होते की रेकी म्हणजे काय, मला कळू दे कळू दे. थँक्यू थँक्यू. आणि मला एक विचारायचं होतं, ते व्हील प्रोटेक्ट आणि चार्ज आहे तेच 7 चक्रा का? चार झिलन प्रोटेक्ट माय पाम चक्रा, तर ते आपण ऍक्टिव्हेशन केलं. आणि प्रत्येक चक्राला आपण हात ठेवून बीज मंत्रांचा, आज ऑडिओ तुम्हाला ग्रुपवर आला असेल, जान्हवी पाठवला नसेल तर पाठवून दे. तर त्या ऑडिओनुसार मेडिटेशन करणं म्हणजे तो चक्रा मेडिटेशन तुम्हाला करायचं आहे. किंवा मी जे काल मेडिटेशन, परवा मेडिटेशन घेतलं, ते तुम्ही प्रॅक्टिसमध्ये आणू शकता. अच्छा, म्हणजे मग प्रत्येक वेळी हिलिंग देताना ते 21 वेळा म्हणायला पाहिजे का, हो, की एकदा सकाळी करायला केलं की ते एकदाच प्रॅक्टिस करायची आहे, पण दिवसभरात एकदा करून घ्यायची आहे ती प्रॅक्टिस. रोजच मग कायमच प्रॅक्टिस मध्ये ठेवायची? मॅडम, रोजच्या जेवण म्हणजे रेकी, तसं जर रेकीला ठेवलं ना तर स्वस्त मस्त जबरदस्त आयुष्य जगता येतं. ओके. ठीक आहे, ओके, थँक्यू. कविता ठाकूर, बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. मॅडम, मी तुमचा क्लास म्हणजे मार्च पासून खरं तर अटेंड करते. तेव्हापासून मी म्हणजे आधीमध्ये मी करत होते, आणि आता मी पूर्ण 10 दिवसाचा क्लास तुमचा अटेंड केला, आणि सेकंड लेवलला पण मी ऍडमिशन घेतलंय. आणि शिवाय तुम्ही जी प्रॅक्टिस सांगितली ती पण मी रोज करते. पण आहे ना, मला शक्तिपात माझा जो पहिल्या वेळेला झालेला ना, तेव्हा पण मला म्हणजे काही अनुभव नाही आला. तर मी म्हटलं की कदाचित नाही येत आता कोणाकोणाला, जे पण नाही प्रॅक्टिस नाही मध्ये आता होईल. जे आपला सेकंड लेवलच्या आधी ज्यांचं राहिलेलं असेल ना, तेव्हा एकदा हम्म. परत एनर्जीशी कनेक्ट व्हा, म्हणजे तुम्हाला बाकीचे एक्सपिरियन्स येतील. हा, तर मला तेच विचारायचं होतं की तुम्ही ते सुरुवातीलाच घ्याल, आपलं 7 तारखेला सेकंड सुरू लेवलच्या झाल्यानंतर, की आधी तो नंतर शक्तिपात होऊन जातो. आधीच? ओके. आणि मॅडम, मी 31B ग्रुप मध्ये आहे, तर आताच्या तुमच्या ज्या ग्रुपमध्ये जे काही मेसेज येतात ना, ते किंवा
PDF वगैरे ते मला मिळत नाही. तर शक्तिपात कधी असेल ते मला 31B ग्रुपवर तेच नाही कळेल नाही, का? तो शक्तिपात सेकंड लेवलला कळेल. सेकंड ओके, लेवलचे म्हणजे जे लोक ऍडमिशन जो घेतील नवीन ना, त्यांना नवीन ग्रुप तुम्ही सोमवारी नवीन ग्रुप बनवाल ते सेकंड त्याच्यामध्ये मला लेवलच्या ज्या कळेल ऍड ना? मध्ये, तर ते त्या क्लासमध्ये सांगितलं जाईल. ओके मॅडम, ठीक. थँक्यू. थँक्यू. अश्विनी मॅडम बोला. नमस्कार. गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू. तुम्हाला. खूप छान वाटलं 10 दिवस. मी अक्षता देशपांडेने मला हे केलं होतं, लिंक ही जॉईन करून दिली होती. ती भाऊजय आहे माझी. ऍक्च्युली मला ना खूप सायनसचा प्रॉब्लेम आहे प्रचंड, इतका की ट्रिगर मला बोलता सुद्धा येत नाही. म्हणजे मी अतिशय बडबडी व्यक्ती, पण ह्या 2 वर्षात ना खूप शांत आली आहे. मला नाहीच बोलता येत समोरच्याशी जास्त. हे प्रचंड दुखतं, हे त्रास होतो. मग समोर कोणी असू दे, मी नाही बोलत, अवॉइड करते, कारण मग नंतर मला हे खूप त्रास होतं. सायनसचा प्रचंड त्रास आहे. पहिले 2-4 दिवस सुद्धा क्लासमध्ये मी खूप म्हणजे असं केला, पण मला नाही इतकं माइंडमध्ये गेलं, कारण डोकं प्रचंड दुखत होतं. आता 1-2 दिवस झाले ठीक आहे, म्हणजे मी बरी आहे. त्यामुळे बोलता येतं. नाहीतर मी अशी जास्त आता आजकाल हल्ली तर नाहीच बोलत. फोन पण कुणाला नाहीच करत, कारण मला नंतर त्रास होतो प्रचंड. डोकं दुखायला लागतं. मला सेकंड लेवल करायची आहे, पण माझा टायमिंग बॅच होत नाहीये. 4:30लाच राहील का? ही बॅच तर 4:30ला कंटिन्यू राहील. त्याच्यानंतरची जी लेवल 1 चालू होणार आपली, ती 5:30चं टायमिंग राहील. त्याच्यानंतरची जी चालू होईल ती 3 ते 4चं राहील. या 3 टाइम मध्येच आपलं रोटेट होत असतं. रोजचं रेकॉर्डिंग ऍपवर अपलोड होत असतं, ते पण तुम्ही बघू शकता. अच्छा अच्छा. कारण 4:30ला म्हणजे 4ला माझा योगाचा क्लास असतो. मी आता हे 10 दिवस नाही गेले अजून, पण नेमकं ते सगळं हँडल होत नाहीये मला. सेकंड बॅच घ्यायचे तर हा टाइम तो टाइम एकच होतोय. त्यामुळे मग मी विचार करत होते ठीक आहे, की हे रेकॉर्डिंग टाइम. रेकॉर्डिंग बघू शकता. आपल्याकडे रेकॉर्डिंग बघून ग्रँडमास्टर झालेले स्टुडंट आहेत. हा ठीक आहे, पण मला जरा तब्येतीसाठीच फक्त करायचं हेल्दी, कारण खूप अजूनही मला डोकं दुखतंयच आहे. नाही नाही, होऊन जातं हिलिंग मध्ये. डिस्टन्स हिलिंगने खूप फायदा होतो आणि आपली एनर्जी पण वाढते त्याच्यात. कसं आहे, आता अच्छा जर अच्छा. तुम्हाला लेव्हल 1 नुसार हिलिंग करायचं आहे, डोकं दुखतंय इथे वेगळं हिलिंग करा, गळा दुखतंय वेगळं हिलिंग करा, चेस्ट मध्ये, असं वेगवेगळ्या पार्टवर. सेकंड लेवल मध्ये आपल्या 2 हातांमध्येच आपण पूर्ण शरीर घोषित करून हिलिंग करतो. हा एक खूप मोठा फरक आहे. अच्छा. ओके ओके. मग ठीक आहे. फरक पडेल ना असं सेकंड हे केल्यानंतर? ट्रस्ट पडणार. ट्रस्ट अँड प्रॅक्टिस. हा बरोबर. ठीक आहे. ठीक आहे ठीक आहे. हा हा, ओके. चालेल चालेल. ओके. थँक्यू. नंदिनी मॅडम बोला. तिसऱ्यांदा प्रश्न विचारताय तुम्ही. काय प्रश्न आहे बोला. हॅलो. हा बोला. तिला एक 10वीत मुलगा आहे, तर हम्म. त्याला त्यांनी सिम्बॉल देऊ शकते का, म्हणजे त्याच्या वहीमध्ये? हो, लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण एक लक्षात ठेवा, 10% ऊर्जेनेच काम होतं. बर. ठीक आहे. ओके. स्नेहल मॅडम बोला. तुमचा पण प्रश्न झालेला होता, बोला पटकन. हॅलो हा बोला. मॅडम, ती स्नेहल वेगळी आणि मी स्नेहल वेगळी आहे. अच्छा अच्छा, बोला. म्हणून दोनदा तीनदा मला लोअर हँड आला म्हणून मी हात खाली केला, हा हा पण हा. माझा प्रश्न झालाच नाही. अच्छा, ओके, बोला. इट्स ओके. गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यात पहिले शुभेच्छा. थँक्यू आणि थँक्यू. तुम्ही हे जे कार्य करताय, मी मेसेज लिहिला होता पण तो गेला नाही असं मला जाणवलं, म्हणून मी परत हात रेस केला. ओके. आणि आमच्या सगळ्यांचे आशीर्वाद तुमच्या आणि तुमच्या टीम सोबत कायम थँक्यू राहतील. थँक्यू. आणि सेकंड लेवल पण मी आता जॉईन करते. मी आज उद्याकडे पेमेंट करते ते. ओके. आणि अफर्मेशनचा जो सांगा म्हटलं, तर मला शुगरचा प्रॉब्लेम आहे. मी 70 अप आहे. आणि दररोज मी स्वामींना सांगते की स्वामी, माझी शुगर नॉर्मल आहे. मी इन्शुलिन पण घेते, गोळ्या पण घेते. पण आता एकच वेळ ते घेतले. मी गोळ्या औषधं कमी केली आहेत, माझे वेळेस आहेत, म्हणजे डॉक्टरकडे मी न जाता. पण तरीही मला काहीही त्रास होत नाही. हे म्हणजे मी रोज ब्रह्मांडाला आणि स्वामींना सांगत आलेली आहे. छान आणि छान. ते सुद्धा तुमच्या सांगण्यामुळे. चला, ऑल द बेस्ट. स्वामी सगळं ठीक थँक्यू. करतात. थँक्यू थँक्यू मॅडम. थँक्यू. बोला सुनीता मॅडम. हा मॅडम. हा बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. हा, मी माझ्या ह्याच्यावर नाही ना दोघींचं पेमेंट करते माझ्याच नंबरवरून.
चालेल ना, तर तसं फक्त तुम्ही हा मग त्यांचं नाव द्यावं लागेल का त्यांचं नाव त्याच्यामध्ये? द्यायला लागेल. तुम्ही ऍट अ टाइम 10,000 जरी पे केले ना तरी हा, चालतं, फक्त त्यांचं नाव द्याल. नाव आणि स्क्रीनशॉट कुठल्या नंबरला पाठवायचं? जो नंबर तुम्हाला पेमेंटसाठी दिले त्याच नंबरवर स्क्रीनशॉट त्याच पाठवायचा. नंबरला का? हो हो, बर बर मॅडम, बर. चालेल. आणि खूप छान वाटलं बरं का मॅडम. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू तुम्ही थँक्यू आमच्या आयुष्यात आले त्यामुळे आयुष्य बदलेल आमचं. थँक्यू. भविष्यात तुम्हाला भेटता येईल का आम्हाला, बिलकुल एवढं मॅडम, आपले विचारायचं प्रोग्राम होतं. असतात. नुकताच आता आपला 19 जूनला आपला इथे झाला प्रोग्राम, आपला खंडाळ्याला झाला, पुण्या खंडाळा. बर, तर आपले प्रोग्राम होतच राहतात. तसं मग भेटता येतं ना तुम्हाला? हो हो हो, सध्या आपला बर बर. हैदराबादचा एक इव्हेंटचा चालू आहे. म्हणजे आपल्या बँगलोरलाही झालेला आहे, हैदराबादला झालाय, दिल्लीला, पुण्याला इव्हेंट होतच असतात. कारण गुरुस्थानी तुम्ही आहात सध्या, तर आम्हाला भेट झाली तर बरं होईल. नक्की नक्की. एवढीच आशा आहे, बाकी काही नाही. ओके, नक्कीच. हो चालेल, ठीक. थँक्यू. नम्रता देशमुख मॅडम बोला. मॅम आवाज येतोय का? येतोय, बोला. हा मॅम, हे 1 महिन्याचा क्लास आहे ना, 25 days? हो, 5 आठवडे. मग नंतर मॅम हे तुमच्याकडनं शिकलं की मग नंतर प्रॅक्टिस करावं लागेल का संपल्याच्या नंतर? मॅडम, मी वारंवार सांगते, 2 वेळचं जेवण जसं आपण रोज कंपल्सरी आहे तसं रोजची प्रॅक्टिस गरजेची आहे, तरच बेनिफिट होतो. तुम्ही फक्त मला पैसे दिले आणि जसं मगाशी मॅडम म्हणे की मी ऍडमिशन करून ठेवली पण केलंच नाही, मग रिझल्टची जबाबदारी माझी नाही. तुम्ही ऍडमिशन घ्या आणि मी म्हणते म्हणून माझी परीक्षा घ्यायला तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करा, तर रिझल्टची गॅरंटी माझी. पण त्याच्यासाठी मी नाही सांगितलेली प्रॅक्टिस जोपर्यंत करावी लागेल. माझी नाही क्लास जोपर्यंत क्लास असेपर्यंतच आहे नाही, तोपर्यंत. हा क्लास रिपीट करा, लाईफ हा मध्ये जे जे समस्या आहेत त्याच्यावर सोडवणार रेखीची रोज प्रॅक्टिस करा, तर फायदा होणार आहे. ओके. नुसतं क्लास थँक्यू केल्याने थँक्यू सो लाईफ मच. बदलणार नाहीये. क्लासमध्ये मी लाईफ बदलवण्याचे टेक्निक्स देणार आहे, प्रॅक्टिस तुमची तुम्हाला करायची आहे. ओके मॅम, मी जर अन्न समज. पाणी चार्ज करायला शिकवलं आणि तुम्ही ते चार्जच केलं नाही, त्याचं बेनिफिट होईल का? ओके, चल, हो. थँक्यू. वर्षा मॅडम, अनम्यूट करा. हॅलो मॅम, ऍक्च्युली मला हे विचारायचं होतं की मी आता हे फर्स्ट लेवलची माझी जास्त प्रॅक्टिस झाली नाहीये, तर मग ही प्रॅक्टिस पूर्ण करून मग सेकंड लेवलला ऍडमिशन घेऊ की घेतलं तर चालेल असं? मॅडम, आपला लाईफ टाईम ऍक्सेस आहे, कुठल्याही बॅचेस कितीदा रिपीट करू शकता. आणि मी सांगितल्याप्रमाणे आपली ही एक लास्ट बॅच आहे ज्याच्यात आपली ही 5,000 मध्ये आपण हे करणार आहे ऍडमिशन. नेक्स्ट बॅच पासून आपण 5,000 प्लस जीएसटी अशी ऍडमिशन राहील, कारण सध्या ते जीएसटी खूप भारी जात आहे मला. बरं. मग ठीक. म्हणजे चालेल, ही हा, प्रॅक्टिस चालेल. नाही झाली तर सेकंड लेवलला घेतलं मी चालेल. ऍडमिशन घेऊन प्रॅक्टिस तर आपल्या लाईफ टाईम मास्टर लेवल नुसार करायची आहे. ओके, ठीक. चालेल. रेखा थँक्यू. पाटील मॅडम, ओके, थँक्यू. रेखा पाटील मॅडम बोला. रेखा पाटील, अनम्यूट करा. माधुरी मॅडम, अनम्यूट करा. बोला रेखा मॅडम. हा मॅडम, तुमच्याशी बोलायचं म्हणजे हे की आता जे रेकी सुरू केली ना, तर आता म्हणतात ना कोणती नशा लागलेली आहे, तसं मला झालेलं आहे. कसं की ते व्हिडिओ जर ऐकला नाही तर बेचैन, झोपताना, उठताना, बसताना काय झालं आणि काही ते समजायचं का नाही. एवढं झालेलं आहे. गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला, नमस्कार. थँक्यू आणि थँक्यू. मला सुचवायचं होतं की आपण कसं बाकीच्यांचं जे दुसरे गुरु करतो की नाही, तर दुसरे गुरु करतो तर त्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी ते मंत्र वगैरे देतात आपल्याला, किंवा असं म्हणजे ब्लेसेस त्यांच्याकडे जाऊन आता तुमच्याकडे तर काही येऊ शकत नाही इतक्या लांब, तर मॅडम, ते मी क्लास घेत असते ना, सगळ्यांसाठी एक सुंदर मेडिटेशन घेत असते गुरुपौर्णिमेला मी. बरं बरं. आणि मग मला काय वाटतं त्या दिवशी जर शक्तिपात जर घेतला तर अजून आम्हाला खूप तर शक्ती त्या मिळू दिवशी शकते त्या काय असं. त्या मेडिटेशन मध्ये तुम्हाला त्या एनर्जी प्रोव्हाइड केल्याच जातात. ते तुम्हाला बरं बरं, मग गुरुपौर्णिमेला आपल्याला कळेल. तुम्ही नवीन आहे, गुरुपौर्णिमेला ते कळेल तुम्हाला की कशा पद्धतीने त्याचं बेनिफिट होतं. बरं बरं, आपल्याला मग हे येईल ना कधी किती वाजता आहे वगैरे ग्रुपवर समजेल ना? माहिती मिळेल तुम्हाला. नाही ते सांग मला, पण म्हणजे ते कॅपॅसिटी 1,000 लोकांचीच आहे, ते सांगते मी तुम्हाला, कारण मागच्या वेळेस 500ची कॅपॅसिटी होती आणि खूप वेटिंगवर गेले लोकांनी. त्याच्या मागच्या वर्षीचं युट्यूबवरनं शोधून केलं की बाबा हो आमचा ना. नंबर लागला नाही म्हणून, आणि मग ते खूप हे झालं. तर म्हणून तुम्हाला सांगते की गो अहेड. ठीक आहे, म्हणजे नाही त्या दिवशी लवकर जॉईन करा, 5 वाजता, म्हणजे 5 वाजता शार्प जॉईन करावं लागेल तुम्हाला. 5 म्हणजे संध्याकाळी 5 का सकाळी 5? 5:30 अरे ब्रह्म बापरे. मुहूर्तावर ध्यान साधना असते ते. हा हा. बरं ठीक मॅडम, माझा एक पर्सनल प्रश्न आहे, तो विचारू का? आहे, पर्सनल प्रश्न 12 ते 1.
बरं बरं ठीक आहे. ओके. नमस्कार. ओके. पुन्हा एकदा थँक्यू. गुरुपौर्णिमा आणि खूप खूप म्हणजे खूप थँक्यू 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 व्हेरी मच. हॅलो मॅम. हा बोला. ऍक्च्युली माझ्या मम्मीला पण करायचं होतं. हा म्हणजे माझी मम्मीच बघते तुमचं. तर तुमच्या नंबरला सेंड करावे लागतील का पैसे? हो 7350246653 हा जो नंबर दिलेला आहे ग्रुपमध्ये त्या हो नंबर पेमेंट पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. हो चालेल. ठीक. ओके. तर सगळ्यांचे प्रश्नांची उत्तर आता झालेली आहे, त्याच्यामुळे आता आपण थांबणार. सगळ्यांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. स्वस्थ रहा, मस्त रहा, जबरदस्त रहा. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्राप्त करून देऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मला ऐकून घेतलं यासाठी आपले कोटी कोटी आभार. आणि 10 दिवसांचं सेशन कसं वाटलं तर गुगलवर रिव्ह्यू द्या. आणि आमचे जर जे काही मोटिवेशनल व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवायचं असेल तर आमचं यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर तुम्हाला सगळे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि अशाच पद्धतीने एक माध्यम बना की आपल्या माध्यमातनं एका तरी चेहऱ्यावर स्माईल आली पाहिजे. त्या स्माईलसाठी काम करा. आयुष्य खूप सुंदर आहे. ओके. सो थँक्यू 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 व्हेरी मच. धन्यवाद.